अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री साई सच्चरित्र मराठी अर्थ अध्याय 17 ब्रह्मज्ञान कथनम भाग 2। जगाच्या उत्पत्तीचे कारण व मूळ घटक असलेले जे ब्रह्म त्याचे व त्याच्या प्राप्तीचे निरूपण हे या ब्रह्मज्ञान कथन या नावावरून आपल्याला इथे विषय समजून येतो आणि हा भाग 2 आहे। पहिला भाग हा 16व्या अध्यायात झाला ब्रह्मज्ञानाचा। आता पुढे पाहू। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो। गेल्या अध्यायात वचन दिले होते की या अध्यायात श्रेय व प्रेय यांच्या लक्षणांचे निरूपण होईल। ते आता काळजीपूर्वक ऐकावे। प्रकाश व अंधकार यांच्या गुणधर्मांची घडण दिसायला जरी एकमेकांशी जोडलेली दिसते तरी ते जसे एकमेकांपासून भिन्न आहेत तसेच श्रेय व प्रेय यांच्या गुणधर्मांची घडणही एकमेकांशी जोडलेली दिसली तरी ते भिन्न आहेत। प्रेयाकडे ज्याचे मन धाव घेते तो स्वार्थापायी पतित होतो। प्रेय म्हणजे प्रिय असलेली व्यक्ती, वस्तू किंवा कोणतीही गोष्ट जी आपल्याला प्रिय असते त्याला आपण प्रेयस किंवा प्रेय म्हणतो। श्रेय हे विवेक रूप आहे आणि प्रेय हे अविवेक रूप आहे। श्रेयाचा विषय केवळ विद्या आणि प्रेयाचा विषय निव्वळ अविद्या, अज्ञान। प्रेय कधी शहाण्याला भुलवत नाही, म्हणजे शहाण्याला जो खरंच ज्ञानी आहे अशाला तो कधी भ्रमात पाडू शकत नाही। प्रेय मूर्खांना पाडू शकतो आणि श्रेय अज्ञानी लोकांना आवडत नाही। जोवर कनक म्हणजे सोनं, गोल्ड आणि कामिनी म्हणजे स्त्री यांची ओढ आहे, इंद्रियांना विषयांची आवड आहे आणि विवेक व वैराग्य संपादिले नाही, म्हणजे तुमच्याजवळ विवेक आणि वैराग्य तुमच्याकडे नाहीये, तोपर्यंत प्रेयच गोड वाटत असते। म्हणजे जे जे तुम्हाला भुलवू शकेल अशा सर्व गोष्टी तुम्हाला खऱ्या आणि चांगल्या वाटतात। जसे पाणी व दूध एकत्र मिसळले असते तसेच प्रेय व श्रेयही एकत्र गुंतलेले असतात। जसे मानस सरोवरातील हंस दूधच तेवढे वेगळे करून पितात, तसेच दृढ निश्चयी बुद्धिमान, विवेकी व भाग्यवान माणसे श्रेयाकडेच आसक्त असतात आणि प्रेयापासून सदा तोंड फिरवतात। परंतु तेच मंदबुद्धी लोक पहा, शरीर, पशु, पुत्र, धन, मोठेपणा इत्यादींच्या योगक्षेमाच्या नादी लागून फक्त प्रेयच तेवढे ते साधतात। योगक्षेमाच्या म्हणजे आहे ते सुरक्षित ठेवण्याच्या आणि नाही ते अधिकाधिक मिळवण्याच्या नादी लागून असे लोक फक्त प्रेयच तेवढं साधतात। याबद्दलचा एक श्लोक आहे कठोपनिषदात, मंत्र आहे अध्याय 1 वल्ली 2 मंत्र क्रमांक 2। मंत्र असा आहे, श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तौ संपत्रित्य विविनति धीरः श्रेयो हि धीरो अभि प्रेयसो वृणीते प्रेयो मंदो योगक्षेमाद वृणीते। याचा अर्थ असा की श्रेय आणि प्रेय ही दोन्ही मनुष्याच्या समोर येतात। बुद्धिमान मनुष्य त्या दोन्हींच्या गुणदोषांचा नीट विचार करून दोन्हींना वेगवेगळे समजून घेऊन तो श्रेष्ठ बुद्धी मनुष्य प्रेयापेक्षा श्रेयालाच श्रेष्ठ समजून त्याचाच म्हणजे श्रेयाचाच स्वीकार करतो। परंतु मंदबुद्धीचा माणूस लौकिक योगक्षेमाच्या म्हणजे सांसारिक मोहमायेच्या इच्छेने प्रेयाला जवळ करतो, म्हणजे त्याला जे प्रिय आहे त्याला हवंसं वाटतं अशा भ्रमित करणाऱ्या गोष्टींना जवळ करतो। श्रेय काय व प्रेय काय ही दोन्ही जरी जाणली तरी मनुष्य प्राणी बुद्धीने स्वतंत्र असल्याने त्यालाच त्या दोन्हीतून कोणते पसंत करायचे हे ठरवायचे असते। दोन्ही पुढे असल्यावर मनुष्याला त्यांची निवड करणे अवघड असते, कारण
त्याच्या मंदबुद्धीवर विजय मिळवून प्रेयस त्याला चिकटते. दुधात पाणी मिसळले असले तरी हंस जसा दूधच तेवढे घेतो तसे प्रेय बाजूला सारून श्रेयाचा स्वीकार करणे हाच तो पुरुषार्थ आहे. श्रेय व प्रेय ही दोन्ही जरी पुरुषाच्या स्वाधीन, पुरुष म्हणजे आत्म्याच्या स्वाधीन असली, म्हणजे आत्म्याचा कंट्रोल त्याच्यावर होऊ शकत असला, किंवा आत्मा श्रेयस स्वीकारायचं का प्रेयस स्वीकारायचं याबद्दल निर्णय करू शकत असला, तरी विवेकहीन मंदमती पुरुष म्हणजे विवेकहीन आत्मा यांचा उहापोह करण्यास म्हणजे योग्य अयोग्य असा विचार करण्यास समर्थ नसतो. श्रेय कशात आहे हे प्रथम निश्चित जाणले पाहिजे. नंतर त्याच्या मार्गात जे अडथळे येतील त्यांचे संपूर्णपणे निवारण करण्याचे उपाय योजिले पाहिजेत. येथेच पुरुषार्थ दृष्टीपुढे दत्त म्हणून ठामपणे उभा राहतो. म्हणून बुद्धीचा पक्का निश्चय करून, निर्णय करून श्रेय प्राप्त करण्यासाठीच नेटाने म्हणजे कष्टाने प्रयत्न करा, जिद्दीने प्रयत्न करा. हा विषय ब्रह्मज्ञानाचा आहे, त्यामुळे श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही पुन्हा लक्ष द्या. हा सरळ सरळ कथांचा विषय नाहीये, विशेषतः हा अध्याय. यात थोड्या फार कथा प्रत्येक अध्यायात कुठे ना कुठे आहेत, कमी जास्त प्रमाणात, पण काही काही अध्याय असे आहेत विशेषतः ज्यात खूपच ज्ञान आणि शास्त्रांचं किंवा आपल्या वेदांताचं ज्ञान तिथे सांगितलेलं आहे. तत्वज्ञान डिस्कस केलं गेलेलं आहे, चर्चा केली गेलेली आहे. त्यामुळे समजायला कठीण असेच विषय आहेत. तरी पण तुम्ही परत ऐका, व्हिडिओ मागे जाऊन परत पहिल्यापासून ऐका, शांतपणे ऐका. जोपर्यंत तुम्ही शांतपणे वेळ काढून लक्ष देऊन ऐकणार नाही आणि परत परत ऐकणार नाही, तोपर्यंत तुम्हाला हा विषय समजण्याला कठीण जाईल. अगदी जसा मी वाचतोय मलाही समजण्याला कठीण जातोय, म्हणून बाकीच्या अध्यायांसारखा आपण वेगाने वाचत नाही आहोत. आपण समजून घेऊनच हा अध्याय पुढे चालू देतोय, कारण इथे गोष्ट नाहीये. जेव्हा जेव्हा गोष्ट असेल तेव्हा आपण जरा गतिशील होऊन वेगाने अध्याय समजून पुढे जाऊ शकतो. पण हा विषय असा आहे की हा जरी मला एक्सप्लेन करताना कमी त्रुटी येत असतील, शब्द कमी पडत असतील, कारण मला यातला अनुभव नाहीये ना हे माझ्याकडे ज्ञान आहे की या विषयावर मी काही बोलावं, पण एक वाचक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून मी तुमच्यापर्यंत हा जो व्हिडिओ पोहोचवतोय त्यामध्ये मला हा शांतपणेच विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं माझ्यासाठी योग्य आहे हे मला वाटतं. पुन्हा ग्रंथाकडे वळूया, अध्यायाकडे. अर्थ पुढे चालू येऊ, ऐका परत एकदा. संसार चक्राचे भ्रमण अतर्की आहे, म्हणजे तर्क करू शकत नाही आपण. संसार कसा आहे, काय आहे, जन्म मृत्यू वगैरे वगैरे. ते अखंड अष्टव प्रहर रात्रंदिवस फिरत असतं. काय? संसाराचं चक्र, ते कधीच थांबत नाही. त्यात आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशी 3 प्रकारची भयंकर आणि निवारण्यास कठीण दुःखे मनुष्य सहन करत असतो. आध्यात्मिक म्हणजे शारीरिक आणि मानसिक, याला आध्यात्मिक म्हटलेलं आहे. आणि आधिभौतिक म्हणजे बाहेरच्या जगापासून, बाहेरच्या व्यक्ती, घटना, प्रसंग यामधून मिळणाऱ्या त्रासांना आधिभौतिक म्हणतात. आध्यात्मिक हे जे पहिलं सांगितलं ते म्हणजे स्वतःचं मानसिक किंवा शारीरिक दुखणं, स्वतःमुळे जे आत्म्याला त्रास होतो ते आध्यात्मिक दुःख. आणि आधिभौतिक म्हणजे बाहेरून आपल्या आजूबाजूला जे माणसं आहेत, जे नाते आहेत, जे व्यवहार आहेत, जे कामं आहेत, ज्या जागा आहेत, जे प्रसंग येत आहेत, घटना घडत आहेत, त्याच्यामुळे जे दुःख, त्रास, मनस्ताप होतो ते सर्व त्रास, ते सर्व दुःख म्हणजे आधिभौतिक दुःख. आणि आधिदैविक म्हणजे एक प्रकारे नशिबाने, कर्माने अचानक समोर येऊन उभे टाकतात, त्याच्यावर आपला कंट्रोल नाही, अशा गोष्टी. तर असे दुःख, असे 3 प्रकारचे जे दुःख आहेत, तर या 3ही प्रकारची भयंकर आणि निवारण्यास कठीण दुःखे मनुष्य सहन करत असतो. मग अत्यंत दुःखाचा अतिरेक म्हणजे खूप, अतिप्रमाणात सहन करून गांजलेला म्हणजे कंटाळलेला, त्रासलेला तो व्यक्ती, मनुष्य, ते निवारण्याची, ते दुःख संपवण्याची सोपी आणि सुखकर साधने शोधू लागतो. की दुःख कसं संपेल माझं, त्रास कसा संपेल, यासाठी तो काही ना काही उपाय शोधतो. संसार चक्राचे हे भ्रमण सहन करायला कठीण आहे, हे कसे थांबवले जाईल, त्यासाठी काही उपाय असेल का, याचा शोध तो मनुष्य करू लागतो. तो मनुष्य म्हणजे आपणच. आपल्यालाच कधी कधी असं दुःख होतं
मग ते स्वतःच्या शरीराचं असो, मनाचं, मानसिक असो, ज्याला आपण आध्यात्मिक म्हणू शकतो. आणि आधिभौतिक म्हणजे बाह्य जगातातून, संसारातून, नात्यांमध्ये, संसारामध्ये राहताना, व्यवहारात जगताना कुठेही कुठूनही मिळतं त्याचं दुःख असो, किंवा नशिबानेच अचानक येतं ज्याच्यावर आपला काहीच कंट्रोल नाही आहे, असं आदिदैविक असो. तर यातलं काहीही, कसल्याही प्रकारचं जे दुःख आहे त्याच्यावर आपण उपाय शोधायला लागतो. महाभाग्याने अशी बुद्धी उपजली, म्हणजे बुद्धी स्फुरली, की तेथून पुरुषार्थाचा उदय होतो. आणि मग तो पुरुष म्हणजे आपण, म्हणजेच आत्मा, पुरुष म्हणजे आत्मा असा अर्थ आहे शास्त्रामध्ये. पुरुष आणि स्त्री असा त्याचा अर्थ नाही आहे, त्याच्यासाठी संस्कृत शब्द आहे हा पुरुष. पुरुष म्हणजे आत्मा. तर तेव्हा पुरुषार्थाचा उदय होतो, जेव्हा बुद्धी उपजते तेव्हा, म्हणजे काहीतरी बुद्धीला समजतं की योग्य मार्ग कोणता असेल आणि आपण त्याच्यावर कसं चाललं पाहिजे हे जेव्हा समजतं आपल्या प्रश्न दुःखातून बाहेर पडण्यासाठी, तेव्हा बुद्धी उपजल्यानंतर पुरुषार्थाचा उदय होतो, म्हणजे कर्तृत्वाचा उदय होतो, सुरुवात होते. आणि मग तो पुरुष आपल्या हिताचे योग्य उपाय साधणारा होतो. अनादि अशी ही अविद्या किंवा माया शिंपल्यावरच्या रुपयासारखी, म्हणजे शिंपल्यावर जे चांदीचा थर आहे असं आपल्याला वाटतं, पण ते चांदी नाही आहे, हे सत्य असतं. आणि मृगजळातील पाण्यासारखी निकामी आहे. कोण? अविद्या किंवा माया. जे आपल्याला दिसतंय ते भ्रम आहे असं. जे दुःख आहे ते सुद्धा खोटं आहे, क्षुल्लक आहे, टिकणारं नाहीये, शाश्वत नाहीये, खरं नाहीये, मिथ्या आहे. तिच्या खोट्या आभासरूपी, त्या मायेच्या, त्या अविद्येच्या खोट्या आभासरूपी मोठ्या अडथळ्यांचा नाश केला पाहिजे. स्वप्नात सोन्याच्या गारांचा पाऊस पडतो. आपण स्वप्न पाहतो तेव्हा आपल्याला काही दिसतं. समजा इथे उदाहरण दिलंय की सोन्याच्या गारांचा पाऊस पडतोय स्वप्नात. वेळी कामास येतील असे वाटून त्या प्रयत्नपूर्वक पुष्कळ साठवून ठेवल्या त्या सोन्याच्या गारा, स्वप्नामध्ये आपण खूप जमा करून ठेवल्या किंवा आपल्याला कामाला पडतील, तरी स्वप्न संपल्यानंतर, झोप मोडल्यानंतर, जाग झाल्यानंतर त्या सर्व गारा हरून जातात, कारण ते स्वप्न असतात. पण तेव्हा आपल्याला त्या खऱ्या वाटत असतात. तसंच अनुभवलेल्या व न अनुभवलेल्या विषयभोगांची वासना असणे किंवा आशा, उत्कंठा किंवा इच्छा असणे हे सर्व अडथळे आहेत हे जाणून त्यांना आधी मुळासकट खणून काढा. जे सूर्यप्रकाशाने दिसण्यास अशक्य, जेथून बुद्धी माघारी फिरते आणि जेथे वेदांचे व श्रुतींचे पाऊलही शिरत नाही, ते गुरु स्वतः दाखवतो. काम म्हणजे इच्छा किंवा कामना, आशा, अपेक्षा, आणि क्रोध म्हणजे आपण जो रागराग करतो, चिडचिड करतो. तर काम आणि क्रोध या दोन, काम हा इथे संस्कृत शब्द आहे, मराठी काम नाही. काम व क्रोध या दोन वृत्ती ज्ञानाची प्राप्ती करू देत नाहीत. म्हणजे जर तुमच्या मनात काही कामना असेल, काही आशा अपेक्षा असेल, काही स्वप्न असतील, काही मिळवायची इच्छा असेल, कुठे पोचायची इच्छा असेल, काही बनायची इच्छा असेल तर, आणि क्रोध, तुमच्या मनात काम नसेल, कामना नसतील, पण क्रोध असेल कसल्याही बाबतीत, तर या दोन्हींमुळे काय होतं, या दोन्ही वृत्ती म्हणजे स्वभावांमुळे ज्ञानाची प्राप्ती तुम्हाला होत नाही. तुम्हाला म्हणजे आपल्यालाच होत नाही. श्रवण व मनन व समाधी यांना त्या हातोहात तोडतात. कोण तोडतात? त्या वृत्ती, ते स्वभाव तोडतात. काम आणि क्रोध हे जे विषय आहेत हे आपल्या श्रवणाला तोडतात. जे आपण काही चांगलं ऐकतो किंवा मनन करतो, म्हणजे जे चांगलं ऐकलंय, समजून घेतलंय किंवा शिकलंय, तर त्या चांगल्या गोष्टीचं मनन म्हणजे अभ्यास जो आपण मनात करतो, विचारांनी करतो, त्याच्यावर सुद्धा आक्रमण करतात. म्हणजे ते विचार उद्ध्वस्त करतात, चांगले विचार रुजू देत नाहीत. समाधी म्हणजे ध्यान करणं, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं, त्या विचारांवर, चांगल्या विचारांवर. तर अशा श्रवण, मनन आणि समाधी या सगळ्या प्रोसेसलाच, या पद्धतीलाच कामना, आपल्या मनातल्या इच्छा, आणि क्रोध म्हणजे राग, मग तो कसल्याही स्वरूपाचा असो, तर हे सगळं हातोहात तोडतात. या दोन वृत्ती, हे दोन स्वभाव पूर्णपणे उद्ध्वस्त करून ठेवतात आपल्या चांगल्या विचारांना किंवा आपल्याकडे जमा आलेल्या प्रश्नांना, उत्तरांना, जे आपल्याला अध्यात्माच्या क्षेत्रात किंवा स्वतःच्या उन्नतीच्या साठी जे काही उत्तरं मिळाली असतील किंवा जे काही प्रश्न पडले असतील, त्यांना संभ्रमात टाकायचं काम, कन्फ्यूज करायचं काम आणि त्यावर अविश्वास ठेवायचं काम, हे कोण करतंय? कामना म्हणजेच काम आणि क्रोध.
दिव्याची ज्योत व कापूर यांचा समागम झाला, म्हणजे हे एकत्र आले, कापूर आणि दिवा, दिव्याची ज्योत, की एकमेकांची लोटालोटी शक्य होईल का? म्हणजे जर ज्योत, जी आग आहे, अग्नी दिव्याची, आणि कापूर, कापराची वडी, हे दोन्ही एकत्र जेव्हा येतील तेव्हा ते दूर एकमेकांपासून जाण्याचा प्रयत्न करतील का किंवा जाऊ शकतील का? नाही. उभयतांची म्हणजे दोघांची, त्या ज्योतीची आणि त्या कापराची भेट होण्याची खोटी म्हणजे होण्याची फक्त वेळच येऊ द्या, की म्हणजे तेवढा क्षणभरच, की कापूर जळून ज्योतच होऊन जातो. श्रुती व स्मृती यांनी मना केलेल्या, म्हणजे यांनी नकार दिलेल्या दुष्कर्मात जो सदा लोळत असतो व ज्याला श्रुती स्मृतींनी, आपल्या वेदांनी, वेदांगांनी, 6 शास्त्रांनी, 18 पुराणांनी, गीतेने, भागवताने या इत्यादी पुराण ग्रंथांमध्ये जे जे सांगितलेलं आहे की हे दुष्कर्म करू नका, मना केलेलं आहे, अशा दुष्कर्मात जे लोक सदा लोळतात, म्हणजे त्या दुष्कर्मांनीच राहतात, तसेच विचार करतात, ते दुष्कर्म करत राहतात, जे करू नये असं सांगितलंय शास्त्रात त्याच गोष्टी करतात, व ज्याला आपले योग्य व अयोग्य कर्म कळत नाही, तो ज्ञानी असून स्वतःचे कोणते हित साधेल. जरी तो ज्ञानी असला पण तो कर्म चुकीचं करतो आहे, शास्त्रांना अनुसरून करत नाहीये, वाईट कर्म करतोय, अन्याय करतो आहे, चुकीचं वागतो आहे, मग तो काहीही करत असला आणि तो कितीही ज्ञानी असला तरी तो स्वतःचं हित साधेल का? स्वतःचं चांगलं त्याला करून घेता येईल का? शेवटी नाही. तसंच जो नेहमी अशांत असून ज्याचे अंतःकरण अस्वस्थ आहे व इंद्रियांच्या चंचलपणाने ज्याचे चित्त क्षुब्ध झालेले आहे, म्हणजे मन अस्वस्थ आहे आणि इंद्रिय जे त्याला इकडे तिकडे आकर्षित करायला लावतात बाहेरच्या जगाकडे. इंद्रिय म्हणजेच आपले कर्मेंद्रिय 5 किंवा ज्ञानेंद्रिय 5, म्हणजे पाहणं, ऐकणं, बोलणं, स्पर्श करणं किंवा चव घेणं, हेच. आणि हे ज्याच्याकडून केलं जातं असे 5 कर्मेंद्रिय, तर म्हणजे कान, डोळे, त्वचा, जीभ वगैरे. तर हेच अस्थिर असतात आणि यांचा चंचलपणामुळे ज्याचं चित्त क्षुब्ध झालंय, चित्त म्हणजे मन अविचलित झालंय किंवा चिडचिड झालंय, तो माणूस, तो आत्मा, तो जीव, तो भक्त ज्ञानाने परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे त्याला ज्ञान मिळालं तरी तो ज्ञानाचा उपयोगच करू शकत नाही, म्हणून तो अज्ञानीच असतो. ज्याच्या चित्तात समाधान आहे, ज्याच्या मनाला समाधान असतं, जो गुरुचा शिष्य असून सदाचारी आहे, सदाचारी म्हणजे चांगलं आचरण करणारा, चांगल्या पद्धतीने जीवनात राहणारा आहे, ज्याचे आत्म्यावरील ध्यान निश्चल आहे, म्हणजे आत्म्यावरच त्याचं कॉन्सन्ट्रेट आहे ध्यान, तो इकडे तिकडे शरीराच्या सुखामध्ये दुःखामध्ये अडकून नाही बसलाय, तोच एक ज्ञानसंपन्न होऊ शकतो. तो ज्ञानसंपन्न आहे असं नाही म्हटलंय, तो ज्ञानसंपन्न होऊ शकतो, म्हणजे तो पात्र आहे, त्याच्या योग्यतेचा आहे त्या मार्गावर चालायला, पुढे जायला. संसारात असो किंवा मोक्ष मिळवण्याच्या खटपटीत असो, शेवटी तर निजधामीच जायचे आहे. निजधाम म्हणजे स्वस्थानी, स्वतःच्या स्थानावर, म्हणजेच ईश्वराकडे, परमेश्वराकडे जायचं आहे. शरीररूपी रथाचा तू मालक हो. नुसता बडबड करणारा काय करू शकेल? तेथे नुसते तोंड चालवणाऱ्याला जागा नाही. अभ्यास हेच खरे सार आहे, म्हणजे प्रॅक्टिस. शरीराला रथाच्या ठिकाणी लाव आणि तू त्या रथात स्वस्थपणे बैस. शरीर म्हणजे रथ आहे, तू रथाकडून काम करून घे आणि तू स्वतः बस, म्हणजे तू आत्मा आहेस, तू त्या शरीराच्या रथात बस. या स्वतःच्या शरीराच्या रथाचा आपल्या बुद्धीला सारथी कर. या रथाचा सारथी, या रथाला चालवणारा कोण आहे? ड्रायव्हर म्हणजे सारथी कोण आहे? तर बुद्धी आहे. तुझ्या बुद्धीकडून हा रथ, हा देह चालवून घे, कर्म करवून घे रथाचे, असं आत्म्याला सांगतोय. आणि स्वतः मालक होऊन, म्हणजे स्वतःच्या आत्म्याला मालक करून शांत चित्ताने रथात बैस. मग विषय भोगांच्या अनेक मार्गांची बिकट परंपरा ओलांडायला सारथ्याला सांग, म्हणजे बुद्धीला सांग किंवा बुद्धीला ऑर्डर दे आत्म्या, की
या शरीराचा रथ आहे तो इकडे तिकडे विषय भोगांच्या वेगवेगळे मार्ग आहेत, सुखांचे मार्ग, दुःखांचे मार्ग, तर त्यांच्या मागे भरकटू देऊ नको. याच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला, हे बुद्धीला सांग, त्या सारथ्याला सांग. आणि मनरूपी लगाम, तर बुद्धीच्या हातात कसला लगाम आहे, म्हणजे बुद्धी या इंद्रियांना, या शरीराला कशाने कंट्रोल करते, तर मनाने कंट्रोल करते, मनातल्या विचारांनी. तर मनरूपी लगाम येतो, म्हणजे ड्रायव्हरचं गाडीचं हँडल आहे ते एक प्रकारे, असं आपण समजूया. तर मनरूपी लगामाने 10 इंद्रिय रूपी दाब नसलेल्या अविचारी घोड्यांना आवरायला लाव. या रथाला घोडे आहेत, आपण गाडीचे चाकं समजू जर गाडीचा विचार केला तर हा देह म्हणजे गाडी आहे, म्हणजे रथ आहे. बुद्धी म्हणजे ड्रायव्हर आहे, म्हणजे सारथी आहे रथाचा, रथ हाकणारा, चालवणारा. आणि बुद्धीच्या हातात लगाम, ही मन म्हणजे लगाम आहे, म्हणजे एक दोरी जी कंट्रोल करते कोणाला, घोड्यांना जे रथ चालवत आहेत. तर ते 10 घोडे कोण आहेत, ते इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. या सगळ्या इंद्रियांना म्हणजे शरीराच्या आणि बुद्धीच्या भागांना कसं काय कंट्रोल करायचंय, तर मनाने कंट्रोल करायचंय, मनाच्या लगामाने. म्हणजे 10 चाकांची गाडी असं समजा, 10 घोडे म्हणजे 10 इंद्रिय. आणि अविचारी घोड्यांना आवरायला लाव, इंद्रिय रूपी दाब नसलेल्या, म्हणजे ज्यांच्यावर कंट्रोल नाही अशा त्या घोड्यांना. घोडे जरी सैरावैरा धावले तरी लगाम त्यांना आपल्या जागी ठेवेल. म्हणजे जे इंद्रिय आहेत ते इकडे तिकडे सुखांकडे जरी पळाले, 10 कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय मिळून जे 10 इंद्रिय आहेत ते इकडे तिकडे जरी भटकले, विचार करायला लागले, तरी मनाच्या लगामीने त्यांना परत खेच, स्वतःच्या जागी ठेव, कंट्रोलमध्ये ठेव. अशी ती लगाम सारथ्याच्या हाती सोपवून, म्हणजे असं ते मन बुद्धीच्या कंट्रोलमध्ये देऊन तू म्हणजे आत्मा, तू खुशाल स्वस्थ चित्ताने बैस. कुठे, रथात म्हणजे शरीरात, म्हणजे आयुष्यात जग. सारथी कुशल व निपुण असला तरच घोडे कसून चालतात. म्हणजे बुद्धी कुशल म्हणजे स्किलफुल असली, निपुण असली, टॅलेंटेड असली, तरच घोडे म्हणजे इंद्रिय व्यवस्थित नियमात शिस्तीत चालतात. परंतु घोडे म्हणजे इंद्रिय चालतात नीट, परंतु तोच मनरूपी लगामाच्या अधीन असला. जर सारथी जी बुद्धी आहे, म्हणजे सारथी आहे, ड्रायव्हर आहे बुद्धी, ती मनरूपी लगामाच्या अधीन असेल, म्हणजे ड्रायव्हरच जर त्या गाडी चालवायच्या हँडलच्या कंट्रोलमध्ये गेली असेल, स्वतःचा कंट्रोल नसेल गाडीवर, गाडीच्या हँडलवर किंवा लगामावर, सारथ्याचा कंट्रोल नसेल, म्हणजे बुद्धीचा कंट्रोल मनावर नसेल, मन मानेल तसं बुद्धी वागायला लागली, मनात जसा विचार येईल तसं बुद्धी विचार करायला लागली आणि तशा पद्धतीने जगायला लागली, इंद्रियांना भडकटायला लागली, म्हणजे बुद्धी अधीन झाली जर मनाच्या, तर म्हणजे उलट झालं तर ते घोडे बलहीन होतात. कारण की मन त्यांना कुठेही विचार करायला लावतं, मग बुद्धी कुठेही फिरवते मनाच्या हिशोबाने. म्हणजे सारथीचा कंट्रोल नाही राहत, लगाम बेफाम होतं आणि त्यामुळे घोडे बेफाम सुटतात. म्हणजे इंद्रिय कसेही वागतात, म्हणजेच मनुष्याचा देह आणि मनुष्याची बुद्धी कसेही वागतात. जेथे विवेकयुक्त बुद्धीचे सारथ्य आहे, म्हणजे जिथे विवेक असलेली जी बुद्धी आहे तीच ड्रायव्हर आहे, सारथी आहे, आणि ज्याचा मनावर ताबा आहे, म्हणजे लगाम वर ताबा आहे, व ज्याचे चित्त एकाग्र झालेले आहे, त्यालाच परमपद प्राप्त होते. इतर लोक मार्गात थकतात, भरकटतात. ज्याचे मन कधी ताब्यात नसते तो त्या पदापर्यंत पोहोचतच नाही आणि त्याला संसाराचे फेरे, म्हणजे परत परत जन्म घेणं, मृत्यू घेणं, कर्माच्या बंधनात फसणं, पाप पुण्याच्या भार वाहण्यात फसणं, यातच तो अडकतो. याबद्दलचा श्लोक आहे कठोपनिषदात, अध्याय 1 वल्ली 3 मंत्र 3, 4 आणि मंत्र 9. ते मंत्रांपैकी एक मंत्र इथे असा आहे की आत्मानम रथिनम विद्धी शरीरम रथमेव तू बुद्धिम तू सारथिम विद्धी मनः प्रग्रह मे वच. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे नचिकेता, तू आपल्या जीवात्म्याला रथाचा स्वामी कर, मालक कर, म्हणजे रथात बसून चालणारा मालक समज स्वतःला, आत्म्याला, आणि शरीराला रथ समज, गाडी समज, आणि बुद्धीला सारथी समज, ड्रायव्हर समज,
आणि रथ हाकणारा समज व मनाला घोड्यांची लगाम समज, म्हणजे ते गाडी चालवायचं जे व्हील आहे, हँडल आहे ते समज. इंद्रियाणी ह्यानाहु विषयांस्तेषु गोचरान आत्मेनिंद्रिय मनोयुक्तम भोक्ते त्याहुर्मनीषीणः. हा त्यातलाच एक श्लोक आहे 3 श्लोकांपैकी कठोपनिषदातला. त्याचा अर्थ असा आहे की ज्ञानी लोक इंद्रियांच्या या रथाचे घोडे म्हणतात. ज्ञानी लोक इंद्रियांना या रथाचे घोडे म्हणतात. विषयांना त्या घोड्यांच्या भटकण्याचे विविध मार्ग म्हणजेच रस्ते म्हणतात. जे विषय असतात भटकटवणारे ते रस्ते आहेत. आणि शरीर, इंद्रिय व मन यासह राहणारा जीवात्माच जो आत्मा आहे तोच सर्व विषयांचा भोक्ता म्हणजे स्वामी आहे असे म्हणतात. आणि आणखीन एक श्लोक आहेत यातला 3रा कठोपनिषदातला, तो असा की विज्ञान सारथिर्यस्तु मनः प्रग्रहवान नरः साध्वनः पारमाप्नोति तद्विष्णोः परमं पदम. याचा अर्थ असा की ज्या मनुष्याची विवेकशील बुद्धी सारथी असेल, ड्रायव्हर असेल बुद्धी, आणि मनरूपी लगामाला ताब्यात ठेवणारी असेल बुद्धी, म्हणजे बुद्धीच्या कंट्रोलमध्ये मन असेल, म्हणजे बुद्धी जसं सांगेल, विवेकशील बुद्धी जसं सांगेल, म्हणजे काय करायचं काय नाही हे नियम कायद्यानुसार बुद्धीने जे कायदे बनवले त्यानुसार जर मन वागेल तर तो संसार मार्ग पार करून सर्वव्यापी परब्रह्म पुरुषोत्तमाचे, विष्णूचे, किंवा आपण ज्याला ईश्वर म्हणू त्याचे सुप्रसिद्ध परमपद प्राप्त करतो. परत ऐका, ज्या मनुष्याची विवेकशील बुद्धी सारथी असेल आणि मनरूपी लगामाला ताब्यात ठेवणारी असेल तो संसार मार्ग पार करून सर्वव्यापी परब्रह्म पुरुषोत्तमाचे सुप्रसिद्ध परमपद प्राप्त करतो. हे जीवात्मा व शरीराच्या संबंधाचे रूपक म्हणजे एक समानार्थी पॅरलल एक्झाम्पल उदाहरण दिलेलं आहे. ते अध्यात्मात फार प्रसिद्ध आहे. हे गीतेतही तुम्हाला आढळेल हे उदाहरण रथाचं. असे ते मोठे परमपद आपण होऊनच जसेच्या तसे प्रगट होते आणि ते कोठे आहे याची शंका फिटते. येथे तर्कवाद म्हणजे लॉजिक, अनुवाद म्हणजे ट्रान्सलेट, प्रवाद म्हणजे डिबेट आणि किंवा संवाद म्हणजे कम्युनिकेशन चालत नाही. येथे ईश्वर कृपेनेच दाद लागते. वादविवादांचा काही उपयोगच होत नाही. येथे तर्काची चतुराई चालत नाही. तर्कज्ञाची म्हणजे जे लॉजिक लावताय प्रत्येक गोष्टीत त्यांची बुद्धी कुंठित होते म्हणजे थांबून जाते, विचार करणं बंद होतं. भोळा भावच सिद्धीस जातो. ज्याची श्रद्धा आहे भोळी त्यालाच अंतिम निर्णय कळतो किंवा ज्ञान मिळतं. हीच येथली नवलाई आहे, म्हणजे हेच आश्चर्य आहे. उत्तम प्रकारच्या ज्ञानाला जो कारण तो मार्ग वेगळा असतो. उत्तम प्रकारच्या ज्ञानाला जो कारण तो मार्ग वेगळा असतो आणि ती बुद्धीही वेगळी असते आणि ते उत्तम ज्ञान देणारा शास्त्रज्ञही वेगळाच असतो, हे लक्षात ठेवावे. अमूल्य हे शरीर वाया चालले आहे, म्हणजे दुर्मिळ हे शरीर. या जन्मात हे भेटणं कठीण आहे. परत हा मनुष्याचा जन्म आणि ही बुद्धी विचार करायला या विषयावर कधी मिळेल काही सांगता येत नाही. धनाची तृष्णा म्हणजे तहान किंवा हव्यास, इच्छा ही दुपारच्या सावलीसारखी फार टिकणारी नाही. धनाची जी इच्छा आहे, पैशांची इच्छा, ती दुपारची सावलीसारखी आहे, म्हणजे दुपार संपते आणि सावली पण संपून जाते. तशी धनाची इच्छा पण संपून जाते. आणि हरीची माया पार करण्याला अवघड आहे. हरीने ही माया पसरवली, ईश्वराने ही जी काही संसार पसरवलाय हा सगळा, तर हे सगळं पंचमहाभूतांनी बनलेलं विश्व अवघड आहे. याच्या पलीकडे तुम्ही विचार करणं. हे सर्व जाणून संतांच्या पायी लागावे, म्हणजे त्यांना शरण जावे, त्यांच्याकडून उपदेश ऐकावा. संत हे संसाररूपी सागर पार करण्याची नौका म्हणजे होडी किंवा गाडी आहेत. त्यातील तू एक प्रवासी हो. तू म्हणजे आपण, आपल्याला म्हणतायत. त्यांच्याशिवाय पलीकडच्या काठ्यावर नेणारा कोण बरं समर्थ आहे? म्हणजे संत किंवा गुरु यांच्याशिवाय कोणी पलीकडे पोचवू शकतं का? नाही, कारण की ते अनुभवी असतात आणि आपल्याला याबद्दल माहितीच नसतं. विवेक
आणि वैराग्य या जोडीला जो एकत्र बांधून ठेवील तो भारी मूर्ख दगड असला तरी त्याला संसाररूपी सागर पार करणं अवघड जाणार नाही. म्हणजे सारांश काय की विवेक आणि वैराग्य हे दोन्ही महत्वाची आहेत. या जोडीला जो एकत्र बांधून ठेवणारा जो आहे तो कितीही वेडा असला, त्याला काही समजत नसलं, पण तो विवेकाने वागतोय आणि वैराग्य म्हणजे या सांसारिक सुखदुःखांना दूर सारून पाहतोय. भलेही तो संसारात राहत असेल, त्याला काम करावं लागतंय, व्यवहार करावा लागताय, संसार करावा लागतोय, पण संसाराच्या सुखदुःखाने त्याच्या मनावर खूप दुःख किंवा खूप आनंद, उत्साह किंवा निराशा असं काही त्याला होत नाही. तो तटस्थ असतो. म्हणजे सुख येत आहेत तो पाहतोय, अनुभवतोय, ओके. दुःख येत आहेत तो पाहतोय, ओके. त्याला असं काही खूप फरक तो मनावर वाईट किंवा आनंदित होऊन असं काही भरकटत नाही. तो अभिमानी पण होत नाही आणि तो खूप खचूनही जात नाही. तो शांतच असतो, स्थिर असतो, त्याला फरक पडत नाही. म्हणून असा व्यक्ती म्हणजे वैरागी. आणि त्याचा विवेक जागृत आहे. म्हणजे काय योग्य आणि काय नाही आयुष्यामध्ये हे त्याला माहिती आहे. तर हे दोन्ही ज्याला माहिती आहे, हे ज्याच्याकडे एकत्र आहे, तो कितीही मूर्ख असला तरी संसाराचा सागर त्याला पार करणं कठीण नाही, अवघड जाणार नाही. याबद्दल एकनाथी भागवतात एक ओवी आलेली आहे. एकनाथी भागवत एकनाथ महाराजांनी लिहिला. त्यातल्या अध्याय 23 मधली 439 क्रमांकाची ओवी अशी आहे की याबद्दल सांगणारी की वैराग्य विवेकाविण आंधळे, विवेक वैराग्याहून पांगळे, ते माझे हृदयी जावळी फळे, एक वेळे उपजविले. तर याचं काय आहे की वैराग्य हे आंधळ असतं जर विवेक नसेल तर. म्हणजे सत्सद विवेक बुद्धी नसेल, सारासार विचार करून वैराग्य येत नसेल, नुसतंच वैराग्य आहे तुमच्याकडे, अलिप्तता आहे, तर ते वैराग्य काही कामाचं नाही, ते आंधळ आहे, अपूर्ण आहे. आणि विवेक असेल पण वैराग्य नसेल तर तो विवेक पांगळा आहे, अपंग आहे. तो कुठे त्या विवेकाने आपल्याला कुठेही पोहोचता येणार नाही. वैराग्य असेल पण विवेक नसेल तर वैराग्य आंधळ का आहे? कारण वैराग्य, नुसत्या वैराग्यामुळे आपल्याला पुढचा मार्ग दिसत नाही, त्याच्यासाठी डोळे लागतात. म्हणून वैराग्य नुसतं असणं हे आंधळ्याचं लक्षण आहे. त्याला विवेकाचे डोळे पाहिजे, मग डोळस बनतो आपण, मग आपल्याला रस्ता दिसतो. विवेक आपल्याला आपला रस्ता दाखवतो. विवेक म्हणजे आपली बुद्धी, विवेक, सत्सद विवेक, सारासार विचार करण्याची वृत्ती, समज, ते आपले डोळे आहेत. आणि वैराग्याच्या पायांवर आपण पुढे जातोय. पण नुसता विवेक असेल म्हणजे डोळे आहेत पण आणि विवेक हा पांगळा आहे, अपंग होऊन जातो मग, कारण त्याच्यासोबत वैराग्य नाही. ते माझे हृदयी जावळी फळे, एक वेळे उपजविली. तर माझ्या हृदयात एकत्र वैराग्य आणि विवेक यांचं वाढ हो. म्हणजे मला सत्सद विवेक बुद्धी पण असू दे आणि विरक्तपणा पण असू दे एकाच वेळी. याबद्दलचं मी या श्लोकाचं, याच ओवीबद्दल किंवा याच मुद्द्यावर मी स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट सांगतो की जेव्हा रामकृष्ण परमहंसांनी त्यांना सांगितलं देवीचं दर्शन घेऊन यायला, कालिका मातेचं, तेव्हा ते दर्शन घेऊन आले. तेव्हा देवी पुढे त्यांनी काय मागितलं तर त्यांच्या तोंडातून निघलं अचानक. त्यांना मागायचं दुसरं असणार, पण त्यांनी काय मागितलं विवेकानंदांनी देवीकडे नकळत की ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे, असं ते म्हणाले. विवेक आणि वैराग्य तिथे आलं. ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान दे. तर आत्मज्ञान कुठून येणार? विवेकानेच येणार आणि वैराग्यानेच येणार. आणि मग ते परत येतात रामकृष्णांकडे आणि त्या गुरूंना म्हणतात की मला हे नव्हतं मागायचं. आणि मग गुरु म्हणतात, रामकृष्ण परमहंस म्हणतात विवेकानंदांना की जा तुम्ही परत मागा मग तुम्हाला जे पाहिजे ते. पण परत गेलं तरी देवीकडे, तो देवीला पाहून विवेकानंद तेच म्हणतात, ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. कारण तोच देवी त्यांना प्रसाद देत असते, देणार असते त्यांच्या आयुष्यात. आणि कारण त्यांचं कार्यच त्या क्षेत्रातलं असतं, ज्ञान पसरवण्याचं जगात, विवेक पसरवण्याचं पिढ्यांमध्ये आणि मार्गदर्शन करण्याचं, वैराग्य बाळगून. तर हेच इथे पण सांगितलेलं आहे. म्हणजे इतकं महत्वाचं आहे जे इथे एकनाथ महाराज सांगत आहेत किंवा इथे साई सच्चरित्रात जो उल्लेख येतो आहे
किंवा आणखी काही कठोपनिषदात जो उल्लेख येतोय आणि विवेकानंद जे मागताहेत नकळतपणे, तर हे वेगवेगळ्या काळातल्या वेगवेगळ्या गोष्टी जरी असल्या, ग्रंथ आणि गोष्टी असल्या, तरीही शास्त्राचं सार सेम आहे हेच आपल्याला इथून दिसून येतं. पुढे ऐका ग्रंथ. भगवंताचे ऐश्वर्य 6 गुणांचे. भगवंताचे ऐश्वर्य 6 गुणांचे आहे. ते 6 गुण कोणते? आपण षड ऐश्वर्य म्हणतो. षड ऐश्वर्य असतं ईश्वराकडे, म्हणजे 6 प्रकारचं ऐश्वर्य किंवा 6 ऐश्वर्याचे गुण असतात, म्हणजे 6 प्रकारच्या संपत्त्या असतात. त्या कोणत्या? तर यश, म्हणजे ईश्वर काय असतो? तो कायम यशस्वी असतो. तोच ईश्वर, तोच परमेश्वर. ईश्वर म्हणजे परमेश्वराकडे यश कायम असतं. दुसरं म्हणजे श्री कायम असते. श्री म्हणजे लक्ष्मी किंवा संपत्ती. त्याच्यानंतर तिसरं आहे औदार्य, उदार असतो देव. परमेश्वर नेहमी दयाळू असतो. त्यानंतर भगवंताकडे काय असतं? चौथा ऐश्वर्य कीर्ती. भगवंताची कीर्ती सगळीकडे पोचलेली आहे नेहमी. त्यानंतर ज्ञान, भगवंताकडे ज्ञान असतं, त्याला सर्व माहीत असतं. आणि वैराग्य, भगवंत वेगळा असतो या संसारापासून, या मायेपासून, सुखदुःखांपासून, सगळ्याच गोष्टीपासून, म्हणून तो वैराग्य आहे. तर असे 6 ऐश्वर्य किंवा 6 गुण षड ऐश्वर्य आहेत. आणि हे ज्याच्याकडे असतात एकाच वेळी कायम, तो असतो भगवंत. पहा, एकनाथी भागवत अध्याय 31 ओवी 350, त्यामध्ये हे सांगितलंय षड ऐश्वर्यावर. त्यातील वैराग्य, 6 ऐश्वर्यातलं एक ऐश्वर्य किंवा एक गुण परमेश्वराचा आहे वैराग्य. वैराग्य हे खरोखर मुख्य ऐश्वर्य आहे. जे महाभाग्यवान असतील त्यांच्याच वाट्याला हे येते, इतरांच्या नव्हे. कारण बाकीचे तर सगळे संसारात, मोहात, मायेत अडकून पडतात. ते वैराग्याला जवळ करू शकत नाही. शास्त्राने योग्य ठरवलेले कर्म केल्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही, तोवर ज्ञान संपादन होत नसते. म्हणून ज्ञानप्राप्तीचे मूळ कारण कर्म आहे हेच जाणावं. म्हणजे ज्ञान मिळवायचं असेल तर कर्मच करावं लागेल. का? कारण की कर्म केल्याशिवाय, जे शास्त्रसंमत कर्म असेल, सुकर्म असेल, चांगलं कर्म, कोणते तुमचं जे काही काम असेल आयुष्यात, काहीही तुम्ही करत असाल, छोटं मोठं, एकापेक्षा अधिक, ते बदलतही असेल, पण जे जे काही कराल ते कर्म, ते चित्त शुद्ध तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत तुम्ही शास्त्रानुसार, नियमानुसार, धर्मानुसार आचरण करणार नाही, ते तसं काम करणार नाही, कर्म करणार नाही. तोपर्यंत तुमच्या मनाला शुद्धी, समाधान, पवित्रता, चांगली जाणीव येणार नाही. आणि जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही, मन शुद्ध होत नाही, विचार शुद्ध होत नाही, तोपर्यंत ज्ञान संपादन होत नाही. तोपर्यंत ज्ञान तुम्ही स्वीकारूच शकत नाही. तुमच्या समोर जरी ज्ञान कोणी पाजायला आलं तरी ज्ञान तुम्हाला किंवा मला मिळू शकणार नाही, आपल्याला मिळू शकणार नाही. कारण की आपलं चित्त शुद्ध पाहिजे. म्हणजे भांडं स्वच्छ असेल त्याच्यामध्येच तर ज्ञान ओतलेलं टिकेल. मग भांडं शुद्ध कधी होईल? तर ते घासावं लागेल, म्हणजे कर्म करावं लागेल. हे मी माझं एक उदाहरण देतोय. पुढे ऐकूया. म्हणून ज्ञानप्राप्तीचे मूळ कारण कर्म हेच जाणावे. नित्य नैमित्तिक कर्म आचरल्याने मळ धुवून निघतो, म्हणजे दोष निघून जातात, म्हणजे स्वभावातले दुर्गुण निघून जातात. अशा प्रकारे शुद्ध झालेल्या चित्तात विवेक आणि वैराग्य यांची उत्पत्ती होऊन शम, दम वगैरे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याच्या साधन संपत्तीचा लाभ होतो. ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याची जी साधनं आहेत त्या संपत्तीचा लाभ होतो. आता शमदम असे शब्द आले म्हणजे आता काय आहेत? हे किती आहेत असे साधन संपत्त्या ज्यामुळे ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकतं? तर त्याचे काही साधनं आहेत, म्हणजे टूल्स आहेत, गोष्टी आहेत. तर त्या कोणत्या आहेत? तर त्या 6 आहेत. शम, दम, त्यानंतर उपरती, त्यानंतर तितिक्षा, आणि हे झाले किती? शम एक आहे, शम पहिला आहे, दुसरा आहे दम, तिसरा आहे उपरती, चौथा आहे तितिक्षा, 5वा आहे श्रद्धा आणि 6वा आहे समाधान.
म्हणजे हे 6 विचार तुमच्या डोक्यात असतील, नेहमी तुम्ही याबद्दल सतर्क असाल, सावध असाल, तर तुम्ही ब्रह्मज्ञान समजून घेऊ शकता, मिळवू शकता, जाणू शकता, ब्रह्मज्ञानी होऊ शकता. आता हे काय आहेत हे आपण पाहू. शम म्हणजे मनाचा निग्रह, म्हणजे मनाचा डिसिजन करणं, फर्म, की मला काय योग्य आणि काय नाही हे मनाने ठरवणं, समजून घेणं. दम, दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह, इंद्रियांनी काय करायला पाहिजे, त्वचेने काय करायला पाहिजे, जिभेने काय बोलायला पाहिजे, काय खायला पाहिजे, कशात मन गुंतायला हवं नको, हे जे इंद्रियांचे जे आहे त्याच्यावरचा निग्रह. निग्रह म्हणजे कंट्रोल किंवा डिसिजन. काय पाहायचं काय नाही, काय ऐकायचं काय नाही, काय विचार करायचा काय नाही करायचा, हे सगळं शम आणि दम म्हणजे मनाचा निग्रह आणि इंद्रियांचा निग्रह. तिसरं आहे उपरती. उपरती होतं आपण असं म्हणतो. उपरती म्हणजे ज्ञान होतं, किंवा जे एखादी घटना चुकून काही होऊन जाते, आपल्याकडून गुन्हा घडतो, चूक घडते, आणि त्यानंतर जे आपल्याला त्यातून शिकता येतं त्याला म्हणतात उपरती. पण इथे त्याचा अर्थ काय आहे की उपरती म्हणजे बाह्यवृत्तींपासून निवृत्ती, म्हणजेच विषय भोगांबद्दल अरुची, म्हणजे एक प्रकारे विरक्तता, काही फरक पडत नाही, उदासीनता, असं बाहेरच्या सुखांबद्दल, दुःखांबद्दल, त्रासांबद्दल. विषय भोग जे आहेत, कोणत्याही आवडीच्या तुमच्या गोष्टी असतील तर त्याबद्दल अरुची, रुची नसणं, आवड नसणं म्हणजे उपरती. तर शम झालं मनाचा निग्रह, दम झालं इंद्रियांचा निग्रह, कंट्रोल, आणि उपरती झालं विषय भोगांबद्दलची अरुची म्हणजे नावड. आणि चौथा आहे तितिक्षा, म्हणजे दुःखाच्या निवारण्यासाठी, दुःख संपवण्यासाठी काही उपाय केल्याशिवाय, त्यांच्याबद्दल चिंता आणि पश्चाताप व्यक्त केल्याशिवाय ते सहन करण्याची जी शक्ती आहे ती म्हणजे तितिक्षा. तितिक्षा काय आहे की जे तुम्हाला काही दुःख होतंय, त्रास होत आहे, तर त्याचा उपाय करणं, त्याच्यावर सोल्युशन सापडवणं की ते दुःख संपतील. हे उपाय न करता, म्हणजे उपाय करण्याआधीच तुमच्या दुःखांना, त्रासांना, चिंतांना, पश्चातापांना व्यक्त न करता ते सहन करण्याची जी शक्ती आहे, सहनशक्ती, दुःखांना सहन करण्याची जी शक्ती तुमची मनाच्या विचारांनी, बुद्धीने, तर ती शक्ती म्हणजे तितिक्षा शक्ती. तर ही सुद्धा 6 साधनांपैकी एक साधन आहे. मनाचा निग्रह म्हणजे शम, इंद्रियांचा निग्रह म्हणजे दम, विषय भोगांबद्दल नावड म्हणजे उपरती, आणि दुःखांना सहन करण्याची, त्याबद्दल काही उपाय नाही, पश्चाताप नाही, चिंता नाही, त्या दुःखांना सहन करण्याची जी शक्ती ती म्हणजे तितिक्षा. या चारींनंतर येते श्रद्धा. श्रद्धा तुमची कोणावरही असो, सद्गुरूवर असो, ईश्वरावर असो, साईंवर असो, कशावरही, स्वतःच्या कर्मावर असो, कशावरही असो. आणि 6वं समाधान, म्हणजे तुम्ही अतृप्त नसणं. तर या 6 साधन संपत्तीचा लाभ होतो केव्हा, जेव्हा शुद्ध चित्त होतं. म्हणजे पहिले तुम्ही कर्म करणार, धर्माने नित्यनैमित्तिक कर्म जे दिलेले ते, त्यामुळे तुमचं चित्त, मनातले वाईट विचार निघून जातात आणि मन शांत शुद्ध होतं. आणि मग विवेक, वैराग्य यांची उत्पत्ती मनात होते. आणि मग ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याचे 6 टूल्स किंवा शस्त्र किंवा गोष्टी, वस्तू मिळतात तुम्हाला, की ज्यामुळे ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. आणि त्या आहेत विवेक आणि वैराग्य. आणि चित्त शुद्ध झालेलं आहे तुमचं, विवेक आलेला आहे मनात, सद्विवेक बुद्धी काम करते आहे तुमची, वैराग्य आलेलं आहे मनात. तर मग आता तुमचं मनाचा निग्रह झालेला आहे आणि इंद्रियांचा निग्रह झाला आहे आणि विषय भोगांबद्दल नावड निर्माण झालेली आहे आणि दुःखांना सहन करण्याची शक्ती निर्माण झाली, श्रद्धा निर्माण झाली आणि समाधान निर्माण झाले. तर या सगळ्यांचा लाभ होतो केव्हा, जेव्हा विवेक आणि वैराग्य चित्तशुद्ध झाल्यानंतर तुमच्या मनात येतं तेव्हा. आणि याच देही मुक्ती प्राप्त होते. हेच मोक्ष आहे. फलाच्या म्हणजे परिणामांच्या, फळाच्या इच्छेचा किंवा संकल्पाचा त्याग करून, मन एकाग्र करून जो सद्गुरूला अनन्यपणे शरण जातो त्याला सद्गुरू पदरी घेतो. ज्याने इंद्रियांच्या बाहेरच्या प्रवृत्ती टाकलेल्या आहेत व जो अनन्य व भाविक भक्त आहे, म्हणजे सच्चा भक्त आहे, त्यालाच आत्मज्ञानाचा लाभ होऊन तो शहाणा होतो. इतर उपाय चालत नाहीत. मात्र
आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर देखील जर तो अधर्माच्या मार्गाचे आचरण करेल, म्हणजे एखाद्याला खरं आत्मज्ञान मिळालं, म्हणजे त्याला समजलं सगळं, त्याचं मन एकाग्र झालं, त्याचं मनावर इंद्रियांवर कंट्रोल आला, त्याला समाधान मिळतंय, श्रद्धा आहे त्याची, त्याला दुःख सहन करण्याची, त्रास सहन करण्याची सहनशक्ती आहे, विषय भोगांबद्दल अरुची आहे, असं सगळं त्याला या सगळ्या याच्याने त्याचं चित्त शुद्ध होऊन त्याला विवेक वैराग्य सगळं आलं त्याच्याकडे, अशा अवस्थेला तो पोहोचला. पण मात्र आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर देखील जर तो अधर्माच्या मार्गांचे आचरण करेल, परत पुन्हा म्हणजे चुकीच्या मार्गाने वागायला लागेल, चुकीचे विचार करायला लागेल, तर खाली या पृथ्वीवर किंवा वर स्वर्गात न राहता त्रिशंकू सारखा एक राजा त्रिशंकू होता शास्त्रामध्ये, तो मध्येच लटकला होता, कारण की त्याला ना स्वर्ग स्वीकारत होते स्वर्गातले लोक, ना त्याला पृथ्वीवर ठेवत होते कोणी, तो मध्येच अडकला. तसाच जो कोणी चांगल्या मार्गाने आत्मज्ञानाचा लाभ होऊन शहाणा झालेला आहे आणि प्राप्त झाल्यावर आत्मज्ञान मिळालं तरीही जर एखादा अधर्माच्या मार्गाने वाईट मार्गाचं आचरण करेल, वागेल, तर तो या खालच्या पृथ्वीवर किंवा वरती स्वर्गात न राहता त्रिशंकू राजासारखा, त्रिशंकू सारखा मध्येच लोंबकळत राहील. जीवाची जी स्थिती, जीवाची म्हणजे आत्म्याची जी ही अज्ञानाची वृत्ती, म्हणजे अज्ञानाकडे कल असणं, अज्ञानासारखं वागणं, तीच संसाराकडे त्याला पुन्हा प्रवृत्त करते, म्हणजे परत तो संसारात विषयांमध्ये मोहामध्ये अडकतो. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर तोच जीव संसारातून निवृत्त होतो. आत्म्याला जाणलेल्यांना अहंभाव कधीही नसतो. जे आत्म्याला जाणतात ते अहंकारी होऊ शकत नाही, कारण तेच त्यांना कळून जातं की सगळीकडे अहंकार कोणाशी करणार, सगळं आत्म्याचेच भाग आहेत, सगळे परमात्म्याचेच अंश आहेत, सगळं ईश्वरच आहे सगळीकडे, माझ्या बाजूला, शेजारी, खालीवर, सगळ्यांमध्ये. तर मी कोणाशी राग करू, कोणाला तुच्छ समजू आणि स्वतःला कसं काय अहंकारी समजू, श्रेष्ठ समजू, तर अहंभाव येणारच नाही, म्हणजे सेल्फ आयडेंटिटी येणारच नाही. पुण्य किंवा पाप नसते आणि शुभ किंवा अशुभही नसतं. त्याला या संसारातल्या लाभ व नुकसान यांच्याशी काय करायचं आहे. देहाची अहंकार वृत्ती शांत झाली की तेथेच तात्काळ निवृत्ती घर करते. आणि तीच जीवाची म्हणजे आत्म्याची परमात्म्याशी म्हणजे परमेश्वराशी एकरूप झाल्याची स्थिती आहे. ही खूण निश्चित मनात बांधून ठेवावी. जीव आणि शिव किंवा आत्मा आणि परमात्मा एकरूप झाल्याची स्थिती, अवस्था केव्हा येते ते इथे सांगितलंय. परत पहा की देहाची म्हणजे आपल्या शरीराची अहंकार वृत्ती शांत झाली, म्हणजे अहंकार जेव्हा संपला आपल्या सगळ्या मनातून, विचारातून, शरीरातून, वागण्यातून, तर तेथेच त्या देहामध्ये, विचारांमध्ये कोण येतं, निवृत्ती येते राहायला. निवृत्ती घर करते. अहंकार गेल्यावर निवृत्ती येते. निवृत्ती म्हणजे वैराग्य येतं आणि त्या निवृत्तीमुळेच, निवृत्ती म्हणजे एक प्रकारची रिटायरमेंट, या सगळ्या सांसारिक मोहातून, पाशातून, अहंकारातून, सगळ्यांमधून निवृत्त होणं म्हणजे रिटायर होणं, म्हणजे यापासून दूर जाणं, म्हणजेच वैरागी होणं, विरक्त होणं, तटस्थ होणं. तर जेव्हा असं मन आणि शरीर आणि जीवन आपलं असं निवृत्त होतं मोहमायेपासून, अहंकारापासून, तेव्हा जीव आणि शिव म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे एकच झाले, हे तेव्हाच लगेच लक्षात घ्या असं आपल्याला सांगताय. प्रवृत्तीच्या ठिकाणी शत्रू मित्र असतात. निवृत्तीचे तर नवल हे की मीच मी सर्वत्र आहे असे पाहणाऱ्याला शत्रुत्व किंवा मित्रत्व ते कुठले. प्रवृत्ती म्हणजे स्वभाव. तर स्वभावानुसार आपण आपले शत्रू ठरवू, मित्र ठरवू. म्हणजे जिथे प्रवृत्ती आहे, स्वभाव आहे माणसाचा, अहंकार आहे किंवा त्याच्या मनातले स्वतःचे विचार आहेत, वेगळेपण आहे, जेही काही असेल, तर तिथे त्याचे शत्रू असणार त्याने मानलेले आणि मित्रही असणार. पण जिथे त्याच्या मनात निवृत्ती असेल तर त्याला स्वतःचा स्वार्थ साधायला काही आहेच नाही. म्हणजे जिथे निवृत्ती आहे तिथे तो सगळीकडे स्वतःलाच पाहतो की
इथे मी आहे तिथे मी आहे, मी निवृत्त आहे, म्हणजे माझ्याकडे सुख नाही आहे, या गोष्टी नाही सांसारिक, पण दुसऱ्याकडे आहेत म्हणून मी ईर्ष्या नाही करणार, जळणार नाही किंवा त्याचा राग करणार नाही, द्वेष करणार नाही, किंवा मी दुःखी होणार नाही, माझा अहंकार दुखावला जाणार नाही. का? कारण की तो आणि मी वेगळे नाहीच आहे. असं जेव्हा मन आपलं होतं, म्हणजे निवृत्तीचे विचार मनात येतात, तेव्हा मीच मी सर्वत्र आहे, म्हणजे आत्मा परमात्मा हे सगळं जग ईश्वर सगळीकडे आहे. प्राण्यामध्ये आहे, हिंस्र प्राण्यामध्ये आहे, पाळीव प्राण्यामध्ये आहे, मुक्या प्राण्यामध्ये आहे, माझ्या शत्रूमध्ये माझ्या मित्रामध्येही सगळीकडे ईश्वर आहे हे जेव्हा दिसायला लागतं, आणि माझ्यामध्ये जो ईश्वर आहे तोच सगळीकडे आहे, त्यामुळे मी वेगळा आणि माझ्या समोरचा व्यक्ती वेगळा, असं वेगळं काही नाहीये हे जेव्हा समजतं, तेव्हा मीच मी सर्वत्र आहे असे जो पाहतो, त्याला शत्रुत्व कुठलं आणि मित्रत्व कुठलं, तो कोणाशी शत्रुत्व घेईल आणि कोणाचा मित्र होईल? त्याला सगळे सारखेच आहेत. कोणी स्वतःशी स्वतःचा मित्र होतो का? किंवा स्वतःशी स्वतःचा शत्रू होतो का? नाही होऊ शकत. हा, तो तसा मानेल तर काही काळ तसा भ्रम राहील, पण ते सत्य नाहीये. अशा महान सुखापुढे देहाचे महान दुःख ते काय बापडे? म्हणजे हे जे महान सुख आहे निवृत्तीचं, की ज्यात आपण सगळ्यांशी समान वागतो, आपल्याला काही दुःख नाही, काही ईर्ष्या नाही, काही सुख नाही, कशाचा काही संबंधच नाही, मोहच नाही कसला, तर सगळ्यांशीच आपण चांगलंच वागतो, कोणी कितीही आपल्याशी कसंही वागलं तरी. अशी जी मनाची, हृदयाची, विचारांची, देहाची जगण्याची अवस्था असते, तर अशा सुखापुढे, महान सुखापुढे देहाचं दुखणं, शारीरिक दुखणं, मानसिक दुखणं, आधिभौतिक आधिदैविक किंवा नशिबाने आलेलं कसंही, ते काही मोठं आहे का? नाही, ते क्षुल्लक आहे, दुर्लक्ष करण्यासारखं आहे. जेव्हा महान सुख आवडायला लागतं, तेव्हा ऐहिक म्हणजे सांसारिक सुख कोण बरं रडेल सुखासाठी? संसारातलं सुख म्हणजे मला खेळणं पाहिजे असं कोणी कशाला म्हणेल, जर त्याला खेळण्यापेक्षाही खूप मोठं गोष्ट कायमस्वरूपी आनंद देणारं मिळत असेल तर. ऐहिक दुःखांचा डोंगर जरी त्यावर कोसळला, म्हणजे संसाराच्या दुःखांचा, संकटाचा अनुभव जरी त्याला खूप आलेत, असे वाईट अनुभव आले, प्रतिकूल अनुभव जरी आले, तरी केवळ धैर्याचा तो पर्वतराज लवभर सुद्धा हलणार नाही, त्याचा धीर राहील, मनाने तो खंबीर राहील पर्वतासारखा. तो इकडे तिकडे फिरणार नाही, कोणाला शरण जाणार नाही विनाकारण. अर्थात सद्गुरूला जाईल, पण ती गोष्ट वेगळी आहे. भगवंत ज्यावर प्रसन्न होतो त्यालाच मग तो वैराग्य देतो, त्याची विवेकाशी सांगड घालून देतो, सांगड म्हणजे भेट घडवून देतो. आणि भवसागर, भव म्हणजे संसार, सागर म्हणजे उपमा दिली आहे, सागर जसा मोठा असतो न संपणारा असतो, तसा भवसागर म्हणजे संसाराची ही सगळी माया आहे ज्यात आपण अडकून बसलोय, तर याच्या पार उतरवतो कोण? भगवंत. ज्याच्यावर भगवंत प्रसन्न होतो त्याला वैराग्य देतो आणि विवेक देतो, विवेकाशी सांगड घालून देतो. आणि विवेक आणि वैराग्याच्या बळावर ज्याच्यावर भगवंत प्रसन्न झालाय तो व्यक्ती, तो जीव म्हणजे तुम्ही, आम्ही भवसागर संसाराच्या दुःखातून पलीकडे पोहोचतो. कारण की आपल्याकडे विवेक असतो भगवंताने दिलेला, आपल्याकडे वैराग्य असतं, आपण अडकून नाही पडत, म्हणून पलीकडे पोहोचतो भवसागराच्या. आरशात उमटणाऱ्या चेहऱ्याच्या प्रतिबिंबाप्रमाणे आत्म्याच्या स्पष्ट दर्शनाची जो इच्छा धरतो, त्याला खालची पृथ्वी म्हणजे ही जी पृथ्वी आहे ती आणि वरचा ब्रह्मलोक याशिवाय तिसरी जागाच नाही. म्हणजे तो इकडे तिकडे त्याचं मन भटकत नाही. ज्याला स्वतःच्या आत्म्याचं स्पष्ट दर्शन घ्यायचं आहे, आत्म्याशी जुळायचं आहे स्वतःच्या आणि परमात्म्याशी जुळायचं आहे कायमस्वरूपी, तो या पृथ्वीवर असं कर्म, असा विचार करतो आणि अशा पद्धतीने जगतो की त्याला ही पृथ्वी महत्वाची आहे आणि त्यानंतर दुसरं काही महत्वाचं असेल तर ब्रह्मलोक महत्वाचा आहे, जिथे परब्रह्म आहे. ज्या परमात्म्याशी त्याला भेटायचं आहे तिथेच त्याच्यासोबत कायमसाठी राहायचं, या सुखदुःखांमध्ये त्याला अडकायचं नाही. तर त्याला, अशा व्यक्तीला तिसरी जागा नाही, तो विचारच करत नाही कोणत्याही दुसऱ्या मोहांचा. यज्ञ केल्याने देवतांची तृप्ती झाली, म्हणजे देवता प्रसन्न झाले त्यांच्या नावाने काही यज्ञ केला तर, की
पितृलोकाची प्राप्ती होईल. म्हणजे जिथे पितर असतील, आपले पूर्वज असतील, त्यांचे आत्मे असतील, त्यांना आपण तिथे भेटू. जेव्हा तुम्ही यज्ञ करून देवतांना तृप्त कराल तेव्हा. कर्मफळांचा उपभोगाचा लाभ होईल. म्हणजे तुम्ही जे कर्म केलंय त्याचा परिणाम तुम्हाला उपभोगता येतील, अनुभवता येतील चांगले असे. परंतु आत्मज्ञान तरी सुद्धा लाभणार नाही यज्ञ केल्याने. यज्ञ केल्याने आत्मज्ञान लाभणार नाही असं लिहिलेलं आहे. आणि हेच वेगवेगळ्या ग्रंथात, शास्त्रात आता सत्य सांगितलेलं आहे. गंधर्वलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक व सत्यलोक हे जे 7 लोक आहेत, म्हणजे 7 वेगवेगळे ग्रह किंवा जागा आहेत अंतरिक्षामध्ये, यामधील आत्मदर्शन अतिशय अस्पष्ट असते. म्हणजे तुम्ही गंधर्व लोकात राहाल, तुमचा आत्मा महर लोकात राहाल, जनलोकात राहाल, तपलोकात राहील किंवा सत्यलोकात राहील. इथे 4-5 दिलेले आहेत, पण असे 7 आहेत. 7 स्वर्ग, 7 पाताळ, 7 लोक असे ते वेगवेगळे आहेत. तरी इथे तुम्ही जरी गेलात तुमच्या कर्माच्या पुण्याच्या प्रभावावर, तरी सुद्धा तुम्हाला तिथे आत्मज्ञान, आत्मदर्शन होत नाही. तिथे आत्मदर्शन अस्पष्ट असते. म्हणून ज्यांना आत्मदर्शनाची आसक्ती म्हणजे इच्छा असते, आग्रह असतो, ज्यांना आत्मदर्शन करायचं आहे, म्हणजे परमात्म्याशी भेटायचं आहे, आत्मा काय आहे आपला त्याच्याशीच भेटायचं आहे, ते भूलोक भरपूर मागतात. म्हणजे परत परत पृथ्वीवर जन्म घेण्याचा आशीर्वाद मागतात किंवा मागणं मागतात ईश्वराकडे. कारण येथेच चित्तशुद्धी होते, आरशासारखी निर्मळ बुद्धी लाभते आणि त्यात शुद्ध व पवित्र आत्मस्वरूप प्रतिबिंबित होते. दुसरं स्थान जे आहे ब्रह्मलोक. 7 लोक आहेत, त्यातलं ब्रह्मलोक एक आहे आणि पृथ्वीलोक एक आहे. हे 2 महत्वाचे सांगितलेले. तर पृथ्वीलोक का महत्वाचा आहे? कारण की इथे तुम्हाला जन्म घेऊन मनुष्य जन्माला येऊन चित्त शुद्ध होऊ शकतं. तुम्ही कर्म कराल, चांगले कर्म, मग तुमचं मन शुद्ध होईल आणि मग तिथे निर्मळ बुद्धी तुम्हाला सुचेल, विचार सुचतील चांगले, त्यात पवित्र आत्म्याचं स्वरूप तुम्हाला दिसेल. म्हणजे तुम्ही कोण आहात हे तुम्हाला प्रत्यक्षात कळेल शरीराच्या पलीकडे. म्हणून पृथ्वीलोक महत्वाचं. आणि दुसरं ब्रह्मलोक महत्वाचं. इथेही आत्मदर्शन होतं, परंतु त्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. तो ब्रह्मलोक अतिशय कष्टकारक आहे. तेथे सापाप्रमाणे माया, जी मोहमाया आहे, ती वेटाळते ब्रह्मलोकात सुद्धा. आणि आतून आतड्या पूर्णपणे पेरते आणि बाहेरूनही सर्व शरीर कवटाळते. आत्म्याचं जे शरीर आहे ते कवटाळते. त्या मायेला टाळण्यास कोण समर्थ आहे? म्हणजे मायेचेच विचार तिथे सगळीकडे येतात. तिथे आत्मज्ञान मिळतं, पण ते सोपं नाही असं इथे लिहिलंय. आणि बाकीचे जे लोक आहेत, ब्रह्मलोक आणि पृथ्वीलोकाशिवायचे 5 उरलेले लोक 7 पैकी, गंधर्वलोक, महरलोक, जनरलोक, तपलोक, सत्यलोक, यामध्ये अस्पष्ट आहे. आत्मदर्शन नीट कळत नाही, होत नाही. इथपर्यंत आपण इथे पाहिलंय. आता खिशात 50 पट रुपये असताना तुम्ही बसल्या बसल्या सर्व पाहता. काढा पाहू बाहेर आता, ब्रह्म तर तुमच्या खिशात आहे, असं साईबाबा म्हणाले. आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं ते ब्रह्मज्ञान होतं, ते साईबाबा सांगत होते. मागच्या अध्यायात जो ब्रह्मज्ञान समजून घ्यायला मागायला आला होता, कंजूष लोभी माणूस, ज्याच्या खिशात 200 रुपये होते, ज्याला ब्रह्मार्थी असं म्हणलेलं होतं लेखकाने, जो साईबाबांकडे आला होता, त्याला आता साईबाबा उत्तर देत आहे की तू तुझ्या खिशातले इतके पैसे आहेत, त्यातले खिशात 50 पट, म्हणजे साईबाबांनी मागच्या अध्यायात एका मुलाकडे, या माणसासमोर ज्याला ब्रह्मज्ञान जाणून घ्यायची उतावळा होता तो, आणि तो श्रीमंत होता पण कंजूस होता आणि त्याला ब्रह्मज्ञान हवं होतं लगेच आणि फुकटात साईबाबांकडून. तर त्याच्यासमोर साईबाबांनी लीला अशी रचली की एका लहान मुलाला त्यांनी पाठवलं साईबाबांनी की गावात जा आणि या अमुक अमुक व्यक्तीकडून 5 रुपये मला उधार मागून ये माझ्या नावाने, माझ्यासाठी. आणि मग त्या मुलाला तो माणूस काही भेटत नाही त्याच्या घरी, आणि मग तो परत येतो आणि पैसे मिळाले नाही बुवा असं साईंना सांगतो. आणि मग हे तो मुलगा सांगतोय साईंना, हे या माणसाला कळतंय जो ब्रह्मज्ञान मागायला आलेला असतो, ब्रह्मार्थी श्रीमंत माणूस जो कंजूष आहे. हे मागच्या अध्यायात तुम्ही पाहिलं.
पण त्याला हे सुचत नाही की आपण आपल्या खिशात पैसे आहेत 250 रुपये आणि साईबाबांना फक्त 5 रुपये साईबाबा मागताय, तर त्यांना द्यावेत, उधार मागताय तर द्यावेत. तो त्यावरही विश्वास ठेवत नव्हता, साईंवर विश्वास ठेवत नव्हता आणि त्याच्या पैशाचा मोह सुटत नव्हता. थोडे पैसे कमी होतील, परत मिळतील का नाही, असा त्याला प्रश्न पडला होता. आणि साईबाबांना हेच चेक करायचं होतं की त्याचं मन किती निर्मळ आहे, तो किती खरं बोलतो आहे, त्याला खरंच किती ब्रह्मज्ञान समजून घेण्यासाठी तो किती वैराग्यपूर्ण त्याचं मन झालेलं आहे, तो चांगलं कर्म करतो का दान देण्याचं. स्वतःच्या खिशात 250 रुपये, साईबाबा समोर 5 रुपये दुसऱ्याकडे मागताय आणि साईबाबांना ते मिळत नाहीये, हे पाहूनही जो परत परत असा प्रसंग साईबाबांवर ओढवतोय की त्याला साईबाबांना पैसे मिळत नाहीये, साईबाबांना हवेत, आणि याला मनात विचार आला की मी देऊ का नको देऊ, कस काय देऊ, मला परत मिळतील का, माझे पैसे बुडतील का, कस काय देऊ, असा तो विचार करतोय. तर तो वैरागी कसा होऊ शकेल, त्याचा मोह कसा जाईल. तर म्हणूनच साईबाबा हे सगळी लीला रचतात त्याच्यासमोर आणि हे सगळं ब्रह्मज्ञान त्याला देतात. म्हणजे ब्रह्मज्ञान देत नाहीयेत, ब्रह्मज्ञान काय आहे, किती महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय त्याग करावे लागतील, वैराग्य विवेक कसा आणावा लागेल, बुद्धीचा रथ सारथी कसं धरावं लागेल देहाच्या रथाला, आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, कुठे आत्मज्ञान मिळेल, हे सगळं सांगतायत साई. आणि आता साई म्हणताय पुढे की त्या माणसाला की खिशात 50 पट म्हणजे 50 टाइम्स 50 गुणा रुपये असताना तुम्ही बसल्या बसल्या सर्व पाहताय, म्हणजे मला पैसे हवेत थोडेसे पण तुम्ही देत नाहीये, असं साईबाबा त्याला म्हणताय. काढा पाहू बरं आता बाहेर ते पैसे, ब्रह्म तर तुमच्या खिशात आहे, असं साईबाबा त्याला म्हणताय. असे बाबा त्या ब्रह्मजिज्ञासूला म्हणताच त्याने हात घालून खिशातून पुडके बाहेर काढले आणि मोजताच 10च्या 25 नोटा निघाल्या. हे पाहून तो गृहस्थ मनातल्या मनात ओशाळला आणि केवढे महाराज अंतर्ज्ञानी असे आश्चर्य करत त्याने बाबांच्या चरणावर मस्तक ठेवले आणि आशीर्वचनांची उत्कंठेने वाट पाहू लागला. मग बाबा त्याला म्हणाले की गुंडाळ आपले ब्रह्मगुंडाळे, लोभाचे वाटोळे झाल्याशिवाय तुला ब्रह्म मिळणार नाही. पुत्र पशु वगैरे धन कमावणे यातच ज्याचे मन आसक्त आहे आणि त्याचे द्रव्यरूपी विघ्न दूर झाल्याशिवाय त्याला ब्रह्मज्ञान कुठले प्राप्त व्हायला, म्हणजे कुठून मिळणार. द्रव्याचा मोह म्हणजे पैशाचा धनाचा मोह फार कठीण असतो. जणू द्रव्यरूपी विघ्न दूर झाल्याशिवाय, जणू काय तृष्णारूपी भोवरे असलेला दुःखाचा डोहच, म्हणजे नदी किंवा तळे यातील खोल पाण्याची जागाच आहे द्रव्याचा मोह. म्हणजे तो संपतच नाही, आपण त्यात फसत जातो. त्यातील मद व मत्सररूपी मगराच्या अस्तित्वामुळे सहन करण्यास तो कठीण असतो. तो मोह एक निस्पृहच तो पार करू शकेल. लोभाशी ब्रह्माचे अखंड वैर असते, तेथे मनाच्या एकाग्रतेला थारा नसतो. मग कुठली मुक्ती आणि संपूर्ण विरक्ती. खरोखर लोभिष्ट माणूस आचारभ्रष्ट असतो. लोभाच्या ठिकाणी शांती नसते, समाधान नसते, निश्चिंतताही नसते. चित्तात जर एक लोभ ठाण मांडून बसला तरी परमार्थाची सर्व साधने मातीत जातात. श्रुती व स्मृती यांनी अयोग्य ठरवलेले, मनाई केलेले पाप आचरण यातच जो सदैव आसक्त असतो त्याचे चित्त स्वस्थ नसते. त्याला विक्षिप्त चित्त म्हणतात. जो सदा दुष्कर्मांमध्ये घडलेला असतो, विषयरूपी चिखलात लोळत असतो आणि आपले हित व अहित पाहत नसतो. ब्रह्मविज्ञान प्राप्त होऊनही त्याला कर्मफळाची विरक्ती किंवा अनासक्ती नसेल तर फुकट त्याचे ब्रह्मविज्ञान, त्याला आत्मज्ञान लाभ झालेलाच नाही. कोणी काही मागायला आला तर संत आधी त्याचा परमार्थासाठी अधिकार पाहतात आणि मग जशी ज्याची योग्यता किंवा अयोग्यता असेल तसेच त्याला ते ज्ञान देतात. ज्याच्या मनात रात्रंदिवस देहाचा अभिमान आणि चिंतनाचे चिंतन असेल, विषयांचे चिंतन असेल, त्याला गुरुच्या उपदेशाचा प्रयत्न व्यर्थच असतो आणि त्याचे प्रपंच व परमार्थ दोन्हींचे नुकसान असते.
चित्तशुद्धी झाल्याशिवाय जो परमार्थात शिरू पाहतो त्याचे ते नुसते ज्ञानाचा दिमाख दाखवणे असते. त्यातूनच काही निष्पन्न होत नसते. म्हणून रुचेल तेच बोलावे आणि पचेल तितकेच खावे, नाहीतर फुकट अजीर्ण होईल. हे सर्वांना ठाऊकच आहे. माझा भांडार भरपूर आहे. जे जे ज्याला पाहिजे ते ते त्याला मी देईन, परंतु घेण्याची शक्ती पाहिजे. मी तर घेणारा सहन करू शकेल तितकेच त्याला देतो. हे जर लक्ष देऊन ऐकाल तर तुमचे कल्याण होईल. या मशिदीत बसून मी खोटे बोलत नसतो. असं साई त्या ब्रह्मार्थ्याला, ज्याला ब्रह्म पाहिजे अशा लोभी त्या माणसाला म्हणाले. ही संत वाक्यरूपी अमृताची जणू काय नदीच. त्यात श्रद्धेने बुडी देताच पापरूपी मळ धुवून निघाला म्हणजे अंतःकरणाची व आचरणाची पवित्रता प्राप्त होते. साईबाबांच्या अशा महिम्याचे वर्णन करू जाता त्याला अंतच येत नाही. ज्याला जोडच नाही त्याला उपमा तरी कसली द्यावी. बाबा निर्व्याज्य म्हणजे शुद्ध प्रेमाच्या अधीन असतात. ते सगळ्यांची माऊली आहेत. दुःखाने पिडलेल्यांचे व कष्टाने थकलेल्यांचे विश्रांती स्थान आहे. आश्रयाला आलेल्यांचे ते कल्पवृक्ष आहेत आणि दीनदुबयांसाठी सावली आहेत. संसारावर पाणी सोडून पर्वतांच्या गुहांमध्ये एकांतवास पत्करून व मौन धरून फक्त स्वतःच्या कल्याणासाठी तत्पर असणारे संत पुष्कळ असतात. ते केवळ आपला स्वार्थ साधतात. त्यांना इतरांची काय काळजी. परंतु साईबाबा तसले संत नव्हते. आप्तेष्ट व गणगोत नसताना आणि घरदार व स्त्री पुरुष नसताना देखील ते प्रपंचात राहत होते. 5 घरी मूठ भिक्षा मागून 24 तास झाडाखाली वस्ती करून तुटपुंजा संसाराचा पसारा मांडून ते लोकांना व्यवहार शिकवत होते. स्वतः ब्रह्मस्थिती प्राप्त केल्यावर जनतेच्या कल्याणासाठी झिजणारे महाज्ञानी संत या जगात फार थोडे असतात. धन्य तो देश, धन्य ते कुळ, धन्य ते निष्पाप आईबाप आणि धन्य त्यांच्या पवित्र कुसवा. कुसवा म्हणजे त्यांचं उदर, ज्यात गर्भ राहिलाय त्यांना, अशा चांगल्या संतांचा, की ज्यांच्या पोटी असे हे शुद्ध रत्न जन्मास आले. असे आईबाप धन्य. काहीही प्रयत्न केल्याशिवाय परीस सापडावा आणि तो दगड समजून बऱ्याच लोकांनी दूर फेकून द्यावा. तसेच या श्रेष्ठ भागवताला, श्रेष्ठ भागवत म्हणजे पुण्यवान अवतारी पुरुष किंवा संत महात्मा म्हणजे इथे साई. तसेच या श्रेष्ठ भागवताला म्हणजे साईंना या शिर्डीत बहुत काळ म्हणजे खूप वेळ कोणी ओळखले नाही. उकिरड्यावर पडलेले रत्न पोराबाळांना सापडले म्हणजे ते जसे वाटेल तसे फेकतात आणि खुशाल दगडासारखे पायाखाली तुडवतात. तसेच साईबाबांच्या बाबतीत सुरुवातीला झाले होते. असो, याप्रमाणे तो ब्रह्मज्ञानाची आवड असणारा गृहस्थ आशीर्वचनाने तृप्त झाला. साईंच्या आशीर्वादाने तृप्त झाला. तुमची, आमची, सर्वांची हीच तऱ्हा आहे, हीच पद्धत आहे किंवा हीच गती आहे. मार्ग कष्टदायक असला की सोडून द्यायचा. जोवर शब्द ऐकणे, स्पर्शाची जाणीव होणे, सुगंध घेणे, उघड्या अंगाचे दर्शन घेणे वगैरे इंद्रियगम्य विषयांचे उपभोग घेणे असते तोपर्यंत विषयांना प्रतिबंध करणे शक्य नसते. इंद्रियांचा निग्रह झाल्याशिवाय साहजिकरित्या येणारी विषय सुखापासूनची विरक्ती, अंतरात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन किंवा त्याचे यथार्थ ज्ञान अशक्य असते. आधी सर्व ईषणांचा त्याग करतो आणि मग सद्गुरूला अनन्यपणे शरण जातो. असा जो दृढ श्रद्धायुक्त साधक असतो तोच आत्मसाक्षात्काराला प्राप्त होतो. श्रोत्र आदी 5 इंद्रिय म्हणजे कान, डोळे, नाक, जीभ आणि त्वचा इत्यादी 5 इंद्रिय जेव्हा आपापल्या विषयांना सोडतील, म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांचं मन रमतंय अशा गोष्टींमधून मन दुसरीकडे केंद्रित करतील, मन जेव्हा संकल्प आणि विकल्प स्वतःहूनच सोडून देईल आणि अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीपासून निवृत्त झालेल्या अंतःकरणात बुद्धी देखील जेव्हा आपली निश्चय करण्याची हालचाल बंद करेल, तेव्हा
तीच खरी अत्यंत उत्कृष्ट अवस्था म्हणजे मोक्ष होय आणि तीच कधीही न बदलणारी ब्रह्माची प्राप्ती होय. यासाठीचा श्लोक आहे कठोपनिषद पहा, अध्याय 2 वल्ली 3 मंत्र 10. यदा पंचावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह बुद्धिश्च व विचेष्टती तामाहु परमाम गतिम. म्हणजे योगाभ्यास करताना जेव्हा मनासहित पाचही इंद्रिय चांगल्या प्रकारे स्थिर होतात आणि बुद्धी सुद्धा कोणत्याही प्रकारची चेष्टा करत नसते, त्या स्थितीला योगीजन परमगती म्हणजे योगाची सर्वश्रेष्ठ स्थिती असं म्हणतात. ज्याच्या बुद्धीने कोणत्याही गोष्टीचा निर्धार करणे थांबवलेले असेल आणि ज्याच्या चित्तात मीच तो एकटा आहे, माझ्याशिवाय जगात दुसरे कोणी नाही अशी स्फूर्ती प्रगटलेली असेल, तोच भाग्यवान आत्म्याला जाणेल. विषयांपासून तोंड फिरवणे, इंद्रिये आत्म्याकडे तोंड करतील आणि तेव्हाच आत्मसुख प्रगट होईल, इतर सर्व सुख नव्हेच. जे विषयांच्या क्षुब्ध मनोवृत्तीखाली दडलेले आहे, झाकलेले आहे, त्यांना अति सूक्ष्म आणि अस्पष्ट असे जे परमानंद प्राप्तीचे साधन म्हणजे आत्मज्ञान ते समजण्यास फार कठीण असते, कारण की ते विषय सुखांमध्ये अडकलेत. या लोकाच्या व परलोकाच्या गोष्टींमध्ये ब्रह्मदेवाच्या अधिकार पदापर्यंतच्या सर्व गोष्टींबद्दलची ज्याला आसक्ती नसेल, तोच एक ब्रह्मनिष्ठ पदावर अभिषिक्त आणि मुक्त जाणावा. चित्ताला विषयांपासून हळूहळू माघारी फिरवून स्वस्वरूपी स्थिर करून आत्मज्ञान जोडावे. या लोकी व परलोकी फळाची विरक्ती आणि हर्ष शोक यासारख्या द्वंद्वांचा द्विधा मनस्थितींचा त्याग याचा बुद्धिमंत लोकच अनुभव घेतात आणि हाच तो आत्मज्ञानाचा मार्ग होय. आधिदैविक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक दुःखरूपी वडवानलाच्या संपूर्ण ज्वाळांनी अतिशय तापलेल्या या संसाररूपी सागराच्या पाण्यात कोण बरं सुखी असेल? वडवानल म्हणजे समुद्राचा अग्नी, जो समुद्राच्या आतमध्ये पेटतो. उदाहरणार्थ समुद्राच्या जमिनीतून निघणारा लाव्हारस, आपण त्याला असं म्हणू शकतो. तर आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक इत्यादी दुःखांचे जे वडवानल आहेत, म्हणजे समुद्रातले अग्नी आहेत हे दुःख म्हणजे, तर अशा या अग्नींचा, वडवानलाच्या संपूर्ण ज्वाळांनी, त्याच्या आगीच्या जाळांनी अतिशय जे तापलेले संसाररूपी सागरात, या तापलेल्या सागरात म्हणजे संसारामध्ये, जे दुःखाने तापलेल्या संसारात, याचा फक्त एवढाच अर्थ आहे की कोणत्याही प्रकारच्या दुःखाने त्रस्त झालेल्या संसारात, या सागराच्या पाण्यात, संसाररूपी सागरात कोण बरं सुखी असेल? कोणी सुखाने राहू शकेल का? नाही. त्यातून आपली संपूर्ण सुटका करून घेण्यासाठी साईबाबांची कृपा संपादन करावी आणि त्यांच्या चरित्राचे आदरपूर्वक वाचन, श्रवण आणि मनन करावे. हे श्री साईनाथांचे चरित्र श्रोत्यांना आपल्या पुत्र, मित्र, पत्नी किंवा पती कोणीही यासारख्या यांच्यासह ऐकले, म्हणजे आपल्या कुटुंबासोबत ऐकले, तर या लोकीचे व परलोकीचेही इष्ट साध्य होईल. बाबांची लीला अनेक तऱ्हांची आहे. भाग्यवान श्रद्धाळू श्रोतेच या कथा ऐकणारे आहेत. ही कथा हळुवारपणे श्रवण केली तर शांततेलाही शांतता येते. या कथारूपी झऱ्याच्या प्रवाहात चांगले व वाईट हे दोन्ही कर्मट रूपी मीठ विरघळून जाते आणि कानांच्या द्वारे साईबाबांचे सुंदर रूप डोळ्यात शिरते. म्हणजे आपण कानांनी ऐकतो साईंचं वर्णन, साईंच्या लीला, आणि मग डोळ्यासमोर आपल्याला ते चित्र बनून प्रत्यक्ष दिसायला लागतात. या चरित्राच्या श्रवणाने, म्हणजे या पुस्तकाच्या, या ग्रंथाच्या ऐकण्याने पातकांचा ऱ्हास होतो, म्हणजे पाप नष्ट होतात. काळाशी देखील झगडून विजयी होण्याची तयारी होते आणि श्रोत्यांना अत्यंत श्रेष्ठ आनंद विनायासे प्राप्त होतो. विनायास म्हणजे कष्ट न करता सहज प्राप्त होतो. श्रवणाने अंतःकरण शुद्ध होते. श्रवणाने जन्म मरण चुकते. श्रोत्यांनी त्या श्रवणाच्या फलाची इच्छा न ठेवता जर ते ब्रह्मार्पण केले
तर त्यांना ब्रह्म पण प्राप्त होते. असा साईबाबांच्या सेवेचा उद्योग सेवकांना सदा इच्छारहित करेल आणि श्री साईराम आपल्या भक्तांना सदा सर्वदा आराम देईल. श्रोते हो, या ग्रंथाचा एक एक अध्याय घेऊन दररोज त्याचे वाचन, श्रवण, मनन, मनापासून अभ्यास, मनन व चिंतन, सतत चिंतन करा, म्हणजे विचार करा याबद्दल जे तुम्ही वाचत आहात किंवा ऐकत आहात. आनंदो ब्रह्मेती व्यजानात, म्हणजे आनंद हाच ब्रह्म आहे हे त्याने निश्चितपणे जाणले, असे जे तैत्तिरीय उपनिषदात प्रसिद्ध आहे, वल्ली 3 अनुवाक 6 मध्ये त्यात लिहिलेला आहे. त्यात श्रुती सिद्धांताचा अर्थ बाबा आपल्या भक्तांना जणू काय दुसऱ्या शब्दात सांगत होते. त्यांचा नेहमी उपदेश असे की जराशी देखील फिकीर करू नये, चिंता करू नये, सदा आनंदित राहावे आणि मरेपर्यंत चिंता करू नये. असो, या अध्यायाचा रोख ब्रह्मतत्व स्पष्टपणे जाणून घेणे हा आहे की ज्यामुळे साईबाबांना शरण जाणाऱ्याला ते संसाररूपी सागर पार करून नेण्याची नौका होईल. दुसऱ्यांना वारंवार म्हणजे परत परत त्यांच्या हिताच्या गोष्टी सांगाव्यात, त्यांच्यावर सदा उपकार करावेत, या वचनांचे अनुकरण करून बाबा स्वतः त्याप्रमाणे वागत असत. हे चांगले की हे वाईट हा मतभेद केवळ व्यक्तिव्यक्तींचा असतो. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला आनंद होईल त्याकडेच या ग्रंथाचा रोख आहे, म्हणजे उद्देश आहे या ग्रंथलेखनाचा, आणि हाच येथील ठरविलेला हेतू आहे. बाबा कुठल्याही कार्याचे कारण जाणतात. जशी ज्याच्या मनाची इच्छा असते तसेच होणारे होते. गुरुच्या तोंडच्या कथा ऐकाव्यात, त्यांच्या अतर्क्य लीला अनुभवाव्यात. अतर्क्य म्हणजे तर्काच्या पलीकडच्या. आठवतील त्या गोळ्या करून ठेवाव्यात आणि मग इतरांना ऐकवाव्यात त्यांच्या कथा, लीला आणि त्यांचे उपदेश. साईबाबांचे हे सुंदर चरित्र अत्यंत आदराने श्रवण केले असता श्रोते व वक्ते यांचे दुःख नष्ट होते आणि इतर सर्वांचे वाईट दिवस संपून जातात. बाबांची अलौकिक लीला पाहून जो चकित झाला नाही तो अभागीच म्हणायचा. साईबाबांच्या गोष्टी निर्मळ आहेत, त्या उदार मनाने ऐकायच्या असतात. अशी आलेली सुखाची संधी कोण बरं फुकट घालवेल. स्त्री, पुत्र आणि मित्ररूपी हा भोवरा म्हणजे हा संसार. भोवरा म्हणजे आवर्त, म्हणजेच नदीच्या प्रवाहातील गोलगोल फिरणारं पाणी, ज्यात अडकलं की पोहणाऱ्याला बाहेर निघणं अत्यंत अवघड होतं. म्हणजे नदी किंवा समुद्र यातलं चक्रीवादळ असं आपण त्याला म्हणू, तो भोवरा. तर हा स्त्री, पुत्र, मित्ररूपी भोवरा म्हणजे संसाराच्या व्यवहारांचा भोवरा ज्यात आपण अडकतो. यात काम, क्रोध वगैरे सुसरींनी हा भरलेला, म्हणजे मगरी आहे तिथे, हिंस्र प्राणी आहे यात, जे आपल्याला शिकारीसाठी टपलेले आहेत. आपल्या कामना, इच्छा, क्रोध, मोह वगैरे वगैरे. नाना रोगरूपी तिमिंजल नावाच्या मोठ्या माशाने आणखी वाढलेला आहे. तिमिंजल हा एक माशाचा प्रकार आहे, मोठा मासा की जो शिकार करतो. तर तोही या भोवऱ्यात, पाण्यात आहे, म्हणजे संसारात आहे. तर तो काय आहे तर वेगवेगळे प्रकारचे रोग जे आहेत ते तिमिंजल माशासारखे आहेत. आणि आशारूपी मोठ्या लाटांनी खवळलेला आहे. हा भोवरा किंवा हा सागर, नदी हे कशाने खवळलेलं आहे तर लाटांनी. त्या लाटा कशाच्या? आशेच्या. म्हणजे आशा येतात जातात, उंच उसळतात, तसं आपल्या मनाची अवस्था असते. कित्येकदा उद्वेगाचा झटका येऊन जातो. हर्ष, शोक वगैरे द्वंद्वांनी मनात संशय उत्पन्न होतो, परंतु चटकन संबंध तोडवत नाही. स्वतःच आपल्या जीवाला समजावून जागे करावे की तूच शुद्ध ब्रह्म आहेस. बसण्यासाठी दिलेल्या नळीला पायांनी घट्ट धरून आपल्याला उलटा टांगून घेणाऱ्या पोपटाप्रमाणे तू देहाच्या सहवासाने स्वतःच बद्ध झालेला आहेस. जसा पोपटाला बसायला एक नळी किंवा एक काडी दिलेली आहे पिंजऱ्यामध्ये, पण त्याला पायांनी घट्ट धरून ठेवलंय पोपटाने आणि तो स्वतःला उलटा टांगून घेतो त्या नळीवर किंवा काडीवर आणि त्यालाच सत्य मानतो. तसं आपण देहाच्या सहवासाने आपण स्वतःच बद्ध झालेलो आहोत. म्हणजे देहालाच इतकं घट्ट धरून ठेवलंय जसं पोपटाने त्या नळीला धरून ठेवलंय, आणि आपण खरं समजूनच घेत नाहीये की हे महत्वाचं नाही म्हणून.
तर तेच इथे लिहिलंय की केवळ मोह आणि मायेने तू तुझी बुद्धी गमावली आहेस आणि त्यामुळे स्वतःचे हित विसरला आहेस. तुझा तूच सावध हो आणि स्वस्वरूपाकडे म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाकडे चटकन ये, लक्ष दे. खोट्या समजुतीमुळे मनाचा गोंधळ वाढतो आणि मी देह व मीच करता आहे वगैरे खोटा अभिमान वाढतो. मी मम म्हणजे मी आणि माझं हे मृगजळासारखं फसवं आहे, खोटं आहे, हे जाणून निर्मम व्हावे. निर्मम व्हावे म्हणजे सर्व गोष्टींबद्दल ममत्व, आपलेपणा, मालकीपणाची जी आसक्ती आहे ती सोडून द्यावी. हे पोपटा हे आपल्याला म्हणतायत लेखक, म्हणजे हे आत्म्या. या मी तूपणाच्या घोटाळ्यात कशाला गुंतावे? तू आवळलेले पाय, पोपटाला म्हणता येते म्हणजे आत्म्याला म्हणताय की देह, ज्या देहाला जो तू घट्ट धरून ठेवलंय, सत्य मानलंय, तर तू आवळलेले पाय सोड आणि उंच उडत जाऊन चैनीने आकाशात संचार कर की मुक्त माणसाकडे बद्धता येऊ शकते आणि बद्ध माणूस मुक्त होऊ शकतो. दोन्ही दशांपासून वेगळे होऊन तू शुद्ध स्वरूपातच राहा. हे ज्ञान तर सापेक्षतेचे, साक्षेपतेचे आहे. सुख किंवा दुःख हे सर्व अज्ञान टाकून विज्ञान प्राप्त कर. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, प्रॅक्टिकल नॉलेज, म्हणजे ब्रह्मज्ञान अगदी जवळच असेल. देहात जोपर्यंत मी तूपणा आहे तोपर्यंत तू स्वतःचे हित पाहणारा होणार नाहीस, होऊ शकणार नाहीस. कारण तू तुझ्यात आणि इतरांमध्ये भेद करतोस, तुझा अहंकार गेला नाहीये, तुझा स्वतःचा स्वभाव तू टाकू शकलेला नाहीये. तो टाक म्हणजे सोडून दे. आपला कृपणपणा दूर भिरकावून दे म्हणजे दूर फेकून दे. कृपणपणा म्हणजे देह पकडण्याचा चिकटपणा म्हणजे कृपणपणा. देहाला सत्य मानण्याचा स्वभाव सोडून दे आणि आपल्या स्वरूपाकडे पहा. कुबेरासारखा श्रीमंत जर भिक्षा मागत फिरू लागला तर ते केवळ अज्ञानाने प्राप्त झालेले दुर्दैवच नाही का? नित्य उत्तम शास्त्रांचे श्रवण करावे म्हणजे नेहमी चांगले विचार ऐकावेत, वाचावेत. विश्वासपूर्वक सद्गुरु वचन पाळावे आणि सदा सावध राहून आपले ध्येय लक्षात ठेवावे. शास्त्रांनी व गुरूंनी सांगितलेली आचार पद्धती लक्षात ठेवून लोक आपल्या उद्धाराचा मार्ग निवडतात. त्यांच्या उपदेशाने असंख्य लोकांचा उद्धार होतो आणि त्यांना त्यांचा मोक्षाचा मार्ग सुलभ होतो. संसाराच्या बंधनातून सुटका होईल तो क्षण कधी येईल अशी ज्याच्या मनात रात्रंदिवस चुटपुट लागलेली असते तो बंधन चटकन सोडतो. साधवेल तो एकांत साधून म्हणजे जमेल तसा एकांत मनात ठेवून इतरांपासून अलिप्त होऊन संसारात काही अर्थ नाही अशी मनाशी गाठ बांधून अध्ययन व आत्मचिंतन यात सदा मग्न असावे, तल्लीन असावे. भक्ती व श्रद्धायुक्त मनाने पूर्ण नम्रतेने साष्टांग नमस्कार करून गुरुला शरण गेल्याशिवाय तो शिष्याला ज्ञानाचा ठेवा, साठा, खजिना देत नसतो. गुरुला सर्वस्व अर्पण करून त्याची सेवा करावी. बंध व मोक्ष या गोष्टी स्पष्ट करवून घ्याव्यात म्हणजे बंधन काय आहे आणि मुक्ती काय आहे हे समजून घ्यावं. विद्या व अविद्या याबद्दल त्याला प्रश्न करावेत गुरूंना, म्हणजे गुरु महाराजांकडून उत्तम फळ म्हणजे ज्ञान मिळेल. आत्मा कोण, परमात्मा कोण हे गुरुशिवाय कोणाला सांगता येणार नाही. गुरु देखील शिष्य पूर्णपणे शरण आल्याशिवाय ज्ञानाचा एक कणही देत नसतो. गुरुशिवाय इतर कोणी ज्ञान दिले तर ते संसारातून पूर्ण सुटका करणारे होत नसते, मोक्षाचे किंचितही फळ देणारे नसते आणि कधीही मनात ठसणारे नसते. म्हणूनच गुरुविना ज्ञान नाही हे सर्व विद्वान जाणतात. ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याची सोय करायला गुरुचेच पाय समर्थ आहेत. तेथे आढेवेढे न घेता म्हणजे मागे पुढे न विचार करता ताठ अभिमान टाकून जमिनीवर दंडाप्रमाणे सरळ लोटांगण घालून गुरुच्या चरणी मान वाकवा. म्हणजे एखादी काठी, दंड म्हणजे काठी, एखादी काठी जशी सरळ पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन तोल गेल्यावर जमिनीशी समांतर होते, जमिनीवर पडते, पसरते, आपटते,
तसं तुम्ही सरळ लोटांगण घाला, म्हणजे पूर्णपणे शरण जा. जशी काठी जमिनीवर शरण जाते गुरुत्वाकर्षणामुळे, तसं तुम्ही गुरूंच्या आकर्षणामुळे गुरुच्या चरणी, गुरुसमोर, गुरूंच्या कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी संपूर्णपणे शरण जा. जशी काठी शरण जाते तसं. हेच इथे लिहिलंय की ताठ अभिमान टाकून आढेवेढे न घेता जमिनीवर दंडाप्रमाणे सरळ लोटांगण घालून गुरुच्या चरणी मान वाकवा आणि मनाचा निश्चय पक्का करून गुरुचे पाय धरून तोंडाने म्हणा की मी तुमचा दासांचाही दास आहे, दासानुदास आहे आणि मला तुमच्याच पायांचा भरवसा आहे, असं तुम्ही म्हणा. मग पहा त्या गुरुचा चमत्कार. तो गुरुरूपी दयेचा सागर डोलायला लागेल आणि आपल्या लाटांच्या शय्येवर तुम्हाला वरच्यावर झेलेल, म्हणजे तुमचा सांभाळ करेल. तो गुरुरूपी दयेचा सागर डोलायला लागेल आणि आपल्या लाटांच्या शय्येवर तुम्हाला वरच्यावर झेलेल. आपला अभय हस्त म्हणजे निर्भय करण्याचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर ठेवून इडापिडांना म्हणजे तुमच्या त्रासांना उद्ध्वस्त करेल आणि मस्तकाला उदी फासून पापाच्या सर्व राशी जाळून टाकेल. अशा प्रकारे ब्रह्मार्थीला ब्रह्माचे निरूपण हे केवळ निमित्त करून बाबांनी जीवात्मा व परमात्मा यांच्या ऐक्यतेची खूण भक्तांना संपूर्णपणे कथन केली. मनात सहज शंका येईल की साई महाराजांची एवढी अचाट बुद्धिमत्ता व गाढ विद्वत्ता असताना थट्टेची एवढी प्रौढी आणि विनोदाची बाबांना आवड कशाला. परंतु विचार करून पाहिले तर त्याचे एकच समाधानपूर्वक कारण लक्षात येते. ते नीट ऐका की मुलाबाळांशी बोलताना साईंच्या बोबड्या बोलातून मुलांच्या बोबड्या बोलात साई रमून जाताना पोक्त माणसांच्या अलंकारिक व सभ्य शब्दरचनेच्या कथा वार्ता कधी असतात का? तिथे नाही. पोक्त म्हणजे जो मोठा झालेला आहे त्याच्यासारखं मोठ्या माणसांसारखं कोणी कधी बोलतं का लहान मुलांशी? नाही. बोबडं बोलतं. बोबडं बोलणाऱ्या मुलांशी तसंच थट्टा मस्करीत. ज्याची थट्टा केली जाते त्याच्यावर प्रेम नसते असे कधी म्हणता येईल का? परंतु उपदेश करण्याची विनोद व थट्टा ही एक विशेष तऱ्हा आहे म्हणजे पद्धत आहे. आपल्या पोटात काय रोग आहे हे काय तान्ह्या बाळाला कळते का? औषधाची गोळी ते हट्टी बाळ घेत नसले तरी त्याला कधी अंजारून गोंजारून, कधी डोळे वटारून, कधी 14व्या रत्नाचा म्हणजे छडीच्या माराचा उपयोग करून, तर कधी प्रेमाने हृदयाशी धरून आईला ते औषध, ती गुट्टी, औषधाची गोळी द्यावी लागते, पाजावी लागते. परंतु तेच बाळ मोठे होऊ लागले की त्याचे लाड करावेसे वाटले तरी त्याच्या तीव्र किंवा बोजड बुद्धीचा विचार करावा लागतो. ज्ञानाचे तसेच आहे. तीव्र बुद्धीचे तीव्र ग्रहण असते. उपदेश करण्याला क्षणही लागत नाही, परंतु जड बुद्धीचे काम विलक्षण असते. जड बुद्धीचे काम म्हणजे जिथे एक स्वभाव बनलेला आहे, ठराविक विचारांना घट्ट पकडून आहे कोणीतरी, अशा व्यक्तीमध्ये उपदेश पोचवायचा कठीण गोष्ट आहे. डोक्याला ठसवायला फार कष्ट पडतात, म्हणून आपल्याला मोठ्यांना काही गोष्ट समजावून सांगायला पुष्कळ वेळ लागतो, लहानांना समजावून सांगायला वेळ नाही लागत. समर्थ साई हे ज्ञानाचे भांडार आहेत. ज्या भक्ताची जशी बुद्धी तशी त्याची पात्र शुद्धता ठरवून ते ज्ञानरूपी द्रव्य वाटतात. ते पूर्ण अंतर्ज्ञानी आहेत साई. त्यांना सर्वांची आधीच माहिती असते. ज्याला जसे योग्य साधन तसेच त्याला नेम घालून देणे असते. नेम म्हणजे त्याला नियम ठरवून दिलेला आहे की तू हे कर, तू ते नको करू, असं. जसा ज्याचा अधिकार म्हणजे त्याला जसं त्याला जेवढं जमतं त्याच्या बुद्धीने, त्याच्या शरीराने, त्याच्या विचारांनी, तसा त्याचा विचार करून त्याच्या योग्यते किंवा अयोग्यतेप्रमाणे भक्तांची जबाबदारी बाबा घेतात. तसेच आम्ही दिसायला जरी वयाने मोठे असलो तरी त्या सर्व सिद्धी व ज्ञान प्राप्त झालेल्या साईंसमोर लहानांहूनही लहान आहोत आणि थट्टेसाठी सदा आतुर असतो. बाबा विनोदाचे आगर आहेत, म्हणजे जिथे विनोद खूप मोठ्या प्रमाणात साठवलेला आहे अशी जागा आहेत. ज्या ठिकाणी ज्यांची आवड असते ते त्यांना यथेष्ट पुरवून म्हणजे जसं पाहिजे तसं पुरवून भक्तांना ते निश्चिंत किंवा समाधानी ठेवतात. बुद्धिमान असो की मंदबुद्धीचा असो, हा अध्याय वाचला तर परमानंद प्रगटेल, ऐकला तर श्रवणाचा छंद वाढेल म्हणजे ऐकण्याची इच्छा होईल
आणि मनन केला म्हणजे मनात विचार केला या अध्यायातल्या विषयांबद्दल, शिकवण्यांबद्दल, तर स्वानंदाचे समाधान लाभेल. त्याचे आवर्तन केले म्हणजे पुन्हा पुन्हा हा अध्याय वाचला ब्रह्मज्ञानाचा, तर परमार्थाचे ज्ञान होईल. निदिध्यासन केले म्हणजे विचार करून त्यातून काय आहे काय नाही शिकण्यासारखं, याचं प्रॅक्टिकली कुठे लागू करू शकतो आपण, याचं अध्ययन केला, अभ्यास केला, तर मोठा आनंद व अखंड निर्धोक सुख प्राप्त होईल म्हणजे ज्यात धोका नाही असं सुख मिळेल, निर्धोक. अशी ही बाबांची लीला अमर्याद आहे. येथला यत्किंचितही अनुभव ज्याने भाग्यवशात भोगला म्हणजे नशिबाने अनुभवला असेल तो येथे काया वाचा मनाने खेळलाच म्हणून समजावा, म्हणजे तो इथेच रमला असं समजा. साईबाबांची लीला अतर्क्य आहे म्हणजे लॉजिकच्या पलीकडची आहे, समजणार नाही अशी आहे. हेमाडपंत लेखक साईबाबांच्या चरणी शरण आले आहेत. थट्टा मस्करी करून ज्ञान वाटण्यात भक्तांचे कल्याण करावे हाच एक बाबांचा हेतू होता. ब्रह्मार्थी हा केवळ निमित्त समजावा. इथे मागच्या अध्यायापासून या अध्यायापर्यंत या ब्रह्मज्ञानाच्या कथनामध्ये 2 अध्यायांमध्ये जो ब्रह्मार्थी आलाय, ब्रह्मज्ञान मिळवल्या आणि लोभी तो होता, त्याची जी गोष्ट आली तर ही केवळ निमित्त समजा. हे सगळं ज्ञान समजण्यासाठी तो एक पूल ठरला, ब्रिज होता, फक्त एक माध्यम होता. पुढील अध्याय या अध्यायापेक्षाही गोड असेल, जो पुढचा 18वा अध्याय असेल, आणि ऐकणाऱ्यांचे लाड पुरवले जातील. माझ्या मनाची गुप्त इच्छा स्पष्टपणे उघड करून पुरवली जाईल. आता लेखक स्वतःबद्दल सांगतोय की पुढच्या अध्यायात काय होणार आहे, तर मी म्हणजे लेखक हेमाडपंत आहे, त्यांचा अनुभव तिथे सांगताय पुढच्या अध्यायात की मी माधवराव देशपांड्यांजवळ जाईन आणि त्यांना बाबांचा निरोप देईन आणि मग बाबांचा अनुग्रह म्हणजे कृपा मी कसा पावेन, प्राप्त करून घेईल हे संपूर्णपणे श्रोत्यांनी पुढच्या अध्यायात ऐकावे. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा ब्रह्मज्ञान कथनम भाग 2 नावाचा 17वा अध्याय समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम. पुढे पाहूया पुढच्या भागात 18वा अध्याय. हा मद अनुग्रह भाग 1 याबद्दल आपण पुढच्या अध्यायात चर्चा करूया. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा. लाल बटन आहे सबस्क्राईबचं, त्यावर क्लिक करा जर केलेलं नसेल तर, म्हणजे तुम्ही सदस्य व्हाल आपल्या कुटुंबाचे आणि तुम्हाला बेल नोटिफिकेशनवर म्हणजे बाजूच्या बेलवर घंटीच्या चित्रावर तुम्ही क्लिक केलं आणि त्यातलं ऑल नोटिफिकेशन्स हे ऑप्शन निवडलं तर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं, या अध्यायांचं किंवा इतर ग्रंथांचं, स्तोत्रांचं, आरत्यांचं अर्थ सांगणारे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड करेल, उपलब्ध करेल, तेव्हा ते तुम्हाला लगेच त्याचं पूर्वसूचना मिळेल आणि तुम्हाला ते लगेच पाहता येईल विनाविलंब. पुढचे सर्व अध्याय रात्री 9च्या आसपास येत आहेत, रोज एक अध्याय. तरी साईबाबांचे चरित्र तुम्ही नक्की ऐका आणि त्या व्यतिरिक्त इतर ग्रंथ लवकरच उपलब्ध होत आहेत, इतर स्तोत्रही, आणि आधी जे काय काय आहेत गणेश आराधनेचे वेगवेगळे स्तोत्र, आरत्या आणि एकादशी महात्म्य किंवा 16 सोमवार व्रतकथा वगैरे वगैरे उपलब्ध आहेत ऑलरेडी. ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला कसं वाटलं, हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा इतरांशी आणि आम्हालाही कळवा कमेंट सेक्शनमध्ये. धन्यवाद.